सुरू करा. नमस्कार सर्वांना. माझा आवाज पोहोचतोय सर्वांपर्यंत? वाचकपीठ प्रतिष्ठान आयोजित 61व्या दृकचित्र साहित्य चर्चेमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एक वार हार्दिक स्वागत करते. आजची ही साहित्य चर्चा अमिता पेठे पैठणकर यांच्या तुझ्या सहीची डावी बाजू या कविता संग्रहावर आपण आयोजित केलेली आहे. आपला सर्वांपर्यंत ही पत्रिका पोहोचलीच असेल. पत्रिकेमध्ये बोलणारी जी मंडळी आहेत त्यांच्या नावापुढे कंसामध्ये आपण वेळ नमूद केलेली आहे. तर आपल्या सर्वांनाच कार्यक्रमाच्या मुख्य प्रवाहाकडे वळण्यापूर्वी आपल्या सर्वांना नम्र सूचना करू इच्छिते की आपण प्रत्येकाने आपल्या नावापुढील वेळ तपासून पाहावी आणि त्या वेळेचं भान ठेवावं, जेणेकरून आपल्याला कार्यक्रम वेळेत संपवण्यासाठी म्हणजे संपवणं शक्य होईल आणि प्रत्येकाला न्याय देता येईल. हा कार्यक्रम अधिकाधिक सुंदर होण्यासाठी आणि आपला आवाज सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी इतर वक्ते बोलत असताना आपण आपला माईक म्यूट ठेवावा. कार्यक्रम पत्रिकेमध्ये आपल्याला जर काही बदल अपेक्षित असतील तर आपण तसे संयोजकाकडे कळवावे. कार्यक्रम शक्यतो आपण पत्रिकेप्रमाणे आपण तो घेणार आहोत आणि या कार्यक्रमामध्ये इथे जे वाचकपीठचे सभासद सदस्य उपस्थित झालेले आहेत आणि जे प्रमुख अतिथी आलेले आहेत त्या सर्वांचंच वाचकपीठच्या वतीने मी पुनश्च एक वार हार्दिक स्वागत करते. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण वाचकपीठची भूमिका थोडक्यात जाणून घेणार आहोत. प्रास्ताविक स्वरूपात आपलं हे मत व्यक्त करण्यासाठी वाचकपीठचे सक्रिय सभासद आदरणीय शिरीष जाधव सर आपल्या समोर उपस्थित होत आहेत. मी शिरीष जाधव सर यांना विनंती करेल की आपण वाचकपीठची भूमिका आतापर्यंतचा लेखाजोखा प्रास्ताविक स्वरूपात आम्हा समोर मांडावा. शिरीष जाधव सर. मॅडम नमस्कार. सर्वांना नमस्ते. वाचकपीठ अर्थात आपली कविता. वाचकपीठ प्रतिष्ठान आयोजित 61व्या दृकचित्र मासिक काव्यचर्चेत मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भैरवी देशपांडे मॅडम, अतिथी चैतन्य कुलकर्णी सर आणि माणिक घारपुरे साहेब, कवयित्री अमिता पेठे मॅडम, अमिता पेठे पैठणकर मॅडम या सर्वांचं वाचकपीठच्या वतीनं मी स्वागत करतो. त्याचबरोबर सर्व सदस्य, सर्व श्रोतेगण आणि रसिक सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वाचकपीठ प्रतिष्ठान ही आज एक नोंदणीकृत संस्था असली तरी याची सुरुवात झाली कोरोनाच्या कालखंडात. चार समविचारी मित्रांच्या विचारातून लावल्या गेलेल्या या वाचन चळवळीच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झालेला आपण पाहतो. सतत सलग एखादा कार्यक्रम घेणं ही खूप अवघड गोष्ट असते. या चळवळीत हळूहळू अनेक कवी, साहित्यिक, वाचक, रसिक जोडले गेले. ही अभिमानाची गोष्ट आहे. सध्याच्या या कालखंडात हा आजचा जमाना आहे, भासमान व्हर्च्युअल जमाना, आणि या जमान्यात वाचावं ते आम्हीच ही टॅगलाईन घेऊन आपण वाटचाल करीत आहोत. साहित्य चळवळीतील शिलेदार जमवणं, त्यांचा समूह तयार करणं, साहित्य चळवळीतील शिलेदार जमवणं, त्यांचा समूह तयार करणं आणि साहित्याचा प्रचार प्रसार करणं, उत्कृष्ट साहित्य मिळवून त्यावर चर्चासत्र, गटचर्चा, मुलाखती यांचं आयोजन करणं, साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करणं आणि यासारख्या अनेक उद्दिष्टांना समोर ठेवून आज आपण वाचकपीठ काव्यचर्चेची 61वी साजरी करत आहोत. या काव्यचर्चेसाठी आपण बहुचर्चित पुरस्कार प्राप्त काव्यसंग्रह मिळवतो, निवडतो आणि या चर्चेचं आयोजन करतो. यासाठी साहित्यिक, समीक्षक, अभ्यासक अशा बहुआयामी अभ्यासक व्यक्तिमत्वातून चर्चेसाठी अध्यक्ष, माननीय अतिथी
ही पदं भूषवणाऱ्या व्यक्तींची निवड करतो. आजपर्यंत महाराष्ट्रातच जवळजवळ 175 मान्यवरांनी या चर्चेमध्ये अतिथी आणि अध्यक्ष म्हणून सहभाग घेतलेला आहे. आपणा सर्वांना अभिमानास्पद आहे, आपण आजपर्यंत चर्चा केलेले सर्व काव्यसंग्रह ते बहुचर्चित होते, गाजलेले तर होतेच, पण वाचकपीठाच्या सभासदांनी हे संग्रह स्वतः विकत घेऊन यावर चर्चा केलेली आहे. ही उल्लेखनीय बाब आहे. कवितेवर मनापासून प्रेम करणाऱ्या मुसाफिरांची चळवळ म्हणजे वाचकपीठ. वाचकांची अभिरुची वाढवण्यासाठी वाचावं ते आम्हीच हे सांगणारी संस्था म्हणजे वाचकपीठ. साहित्यातील अनेक कलाकृतींसोबत वाचन चळवळ चालवणारी ध्येयवाद म्हणजे वाचकपीठ. आणि आज आपली 61वी काव्यचर्चा सादर करणारी म्हणजे वाचकपीठ. वाचकपीठ आयोजित या चर्चेमध्ये आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कवितेवर मनापासून प्रेम करणाऱ्या मुसाफिरांची ही चळवळ आहे असं मत आपण मांडलं. आपण प्रवासात असूनही आपण आपल्याला दिलेलं जे काम आहे ते योग्य बजावलं. आपली भूमिका वाचकपीठच्या वतीने आपण निभावली, त्याबद्दल आपले हार्दिक आभार. यानंतर आपण वळत आहोत पुढील सत्राकडे. आताच सरांनी सूचित केल्याप्रमाणे की आपण दरवेळेस काही प्रमुख अतिथी आणि अध्यक्ष म्हणजे 3 बाहेरचे लोकांनी जी कवी किंवा कवयित्री त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा इथे संपन्न करतोय. आजही आपल्याकडे प्रमुख अतिथी म्हणून इथे उपस्थित झालेले मान्यवर आहेत. त्याचप्रमाणे आपल्या आजच्या कवयित्री अमिता पेठे पैठणकर ही इथे उपस्थित झालेले आहेत. भैरवी मॅडम आहेत, माणिक घारपुरे मॅडम आहेत आणि चैतन्य सर आहेत. तर हे सर्वांना ऐकण्यासाठी आपण निश्चितच उत्सुक आहोत. तत्पूर्वी हे जे अतिथी इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचा अल्प परिचय जाणून घेण्याचीही सर्वांनाच अपेक्षा आहे, उत्सुकता आहे. तर आपली उत्सुकता अधिक न ताणता मी वाचकपीठचे सक्रिय सदस्य साहेबराव तुपे सर यांना विनंती करेल की आजच्या प्रमुख अतिथींचा आणि कवयित्रींचा परिचय आपण आपल्या शब्दातून इथे सादर करावा. आदरणीय साहेबराव तुपे सर लोणी येथून आपल्या समोर इथे उपस्थित होत आहेत. आवाज येतो मॅडम? हो हो. हॅलो. आज वाचकपीठ तर्फे 61वी दृक चित्र काव्य चर्चा आपण श्रीमती अनिता पेठे पैठणकर यांचा काव्यसंग्रह तुझ्या सहीची डावी बाजू यावर आयोजित केलेला आहे. आपल्या या काव्य चर्चेला अध्यक्ष म्हणून श्रीमती भैरवी देशपांडे मॅडम लाभलेले आहेत. त्या साप्ताहिक जनमंगलच्या कार्यकारी संपादक आहेत. तसेच सॉफ्टवेअर ट्रेनिंग आणि वेबसाईट डेव्हलपमेंट हा त्यांचा व्यवसाय आहे. मॅडमला लेखनाबरोबर भटकंतीचीही आवड आहे. त्यांची ऐकणं हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे आणि विशेष म्हणजे त्याला साहित्य विहार हा नागपूरचा त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि साहित्य क्षेत्रात त्यांनी अजून काही कादंबरी आणि कविता संग्रहही प्रकाशित करण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या लोकवृत्त प्रकाशनातर्फे ते प्रकाशित होणार आहेत आणि आपल्याला थोड्याच दिवसात त्यांच्या या काव्यसंग्रहाची आणि कादंबरीची मेजवानी मिळणार आहे. तरी साहित्य क्षेत्रात त्यांच्या या पुढील वाटचालीसाठी आम्ही वाचकपीठतर्फे प्रतिष्ठानतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा. तसेच आपल्या आजच्या कार्यसंग्रहावर भाष्यकार म्हणून श्रीमती माणिक घारपुरे मॅडम व श्री चैतन्य कुलकर्णी सर करणार आहेत. माणिक घारपुरे मॅडमचा परिचय म्हणजे त्या लोकवृत्त प्रकाशन पुणे यांच्या संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्या निसर्गप्रेमी आहेत. तसेच त्यांच्या कवितातून लेखनातून त्या छायाचित्रणातून त्या निसर्गप्रेम त्या व्यक्तही करतायत. त्यांचा तष्णगी हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. तसेच विजिगीषा हा यशोगाथा संग्रह
व सहेलारे हा ललित संग्रहही त्यांचा प्रकाशित झालेला आहे. त्यांनाही साहित्य क्षेत्रात पुढील भरीव कामासाठी वाचकपीठतर्फे अनेक शुभेच्छा. चैतन्य मृणालिनी राम कुलकर्णी सर हे एमटेक झालेले आहेत. इंजिनियर असूनही त्यांना साहित्य क्षेत्रात खूप रुची आहे. ते लहान शालेय जीवनापासूनच कविता लेखनाची नाटकाचीही त्यांना आवड आहे. तसेच शौर खेडेवाला या टोपण नावाने ते उर्दू गझलांचं लेखनही करतायत. महानिर्वाण या नाटकाचे त्यांनी संगीत संचालन केलेले आहे. लेख, गझल, कविता, सिनेमा प्रकाशन तसेच नाटकाच्या रसग्रहणासाठी त्यांनी चैतन्य नाट्यानुभव या नावाने ही एक संस्था सुरू केलेली आहे. त्यांनी अनेक प्रतिष्ठित मंचावर तसेच रेडिओवर कवितांचे सादरीकरण केलेले आहे. त्यांचा चैतन्य चाफा हा काव्यसंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आणि त्याला खूप खूप वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. त्यांनाही पुढील साहित्य लेखन कृतीसाठी वाचकपीठ प्रतिष्ठानतर्फे खूप खूप शुभेच्छा. तसेच आजच्या आपल्या काव्यसंग्रहाच्या कवयित्री श्रीमती संजय पेठे पैठणकर यांचा जे आहे ते समग्र प्रकाशनच्या त्या संचालक संपादिका आहेत. त्या ललित लेख, कथा, छंदमुक्त, वृत्तबद्ध, कविता, गझल अशा प्रकारचे विविध साहित्याचे लेखन ते करतायत. अनेक वर्षापासून करतायत. संचार, सकाळ, दिव्य मराठी अशा नामांकित दैनिकामध्ये त्यांचे लेखन प्रकाशित झालेले आहे. अनेक मराठी साहित्य संमेलनामध्ये त्यांना गझलकार म्हणून निमंत्रित केलेले आहे. आजचा आपण चर्चेसाठी त्यांचा जो काव्यसंग्रह निवडलेला आहे, तुझ्या सहीची डावी बाजू, हा काव्यसंग्रह त्यांचा 2023-24 प्रकाशित झालेला आहे व त्यांचे काही ललित लेख व गझल संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. तसेच महत्त्वाचं म्हणजे त्यांना सिंधुताई सपकाळ यांच्या नावाने दिला जाणारा साहित्यरत्न साहित्य पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. वाचकपीठ प्रतिष्ठानतर्फे या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. धन्यवाद सर. आजच्या प्रमुख अतिथींचा आणि आजच्या कवयित्री माननीय श्रीमती अमिता पेठे पैठणकर यांचा अल्प परिचय आपण मान्यवरांना इथे करून दिला. यानंतरचं पुढील सत्र आपण ज्या कवयित्रींच्या कविता संग्रहावर इथे चर्चा करणार आहोत, तर त्यांची आपल्या या कविता संग्रहाबद्दलचं मत आणि त्यांची भूमिका आपण त्यांच्या शब्दात इथे ऐकणार आहोत. आजच्या कवयित्री अमिता पेठे पैठणकर यांना मी आमंत्रित करेन. आपला कविता संग्रह तुझ्या सहीची डावी बाजू. खरं तर मी एवढंच म्हणेल की कमबख्त उम्र गुजार दी नाम को दस्तखत बनाने में, कमबख्त उम्र गुजार दी नाम को दस्तखत बनाने में, और अब जमाना फिर से अंगूठे पर आ गया है. अब जमाना फिर से अंगूठे पर आ गया है. आपण बोला. माईक बंद आहे मॅडम, माईक बंद आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार. या पुस्तकाबद्दल मनोगत म्हटलं तर जेव्हा मला पुस्तक लिहायचं होतं, हे पुस्तक तयार करायचं होतं, तेव्हाही मनोगत लिहिताना एवढ्या पेचात पडले होते की काय मनोगत लिहावं. आणि बॅकस्पेस न देता जे काही, आता सगळ्यांनी वाचलं आहे तुम्ही, ते बॅकस्पेस न देता जे काही सुचलं ते तसं लिहिलं होतं. आणि आता ही सेम तशीच माझी अवस्था आहे की मनोगतात काय सांगावं. तुझ्या सहीची डावी बाजू या नावाबद्दल खूप चौकशा व्हायच्या की हे असंच नाव का, किंवा एका शब्दात नाव असतं बऱ्याचदा संग्रहाचं, मग तुझी अख्खी ओळ कशी काय. तर त्यावर मी म्हणायचे की माझं पुस्तक वाचा तेव्हा तुम्हाला समजेल. तर हे पुस्तक मी माझ्या मिस्टरांना डेडिकेट केलं आहे. माझ्या मिस्टरांच्या आजूबाजूला जेवढं काही मी लिहिलं आहे तेवढं सगळं या माझ्या पहिल्या पुस्तकात मी घेतलं आहे. दुसरी पुस्तकं हळूहळू येतीलच, पण माझ्या आयुष्यातलं पहिलं पुस्तक मी माझ्या नवऱ्याला डेडिकेट केलंय. आणि या पुस्तकात मी मोस्टली वृत्तबद्ध कविता घेतलेल्या आहेत, पण माझ्यावर असा कुठलाही शिक्का मला नको होता की वृत्तबद्ध कविता लिहिणारी कवयित्री किंवा गझलकारच किंवा मुक्त छंदातली कवयित्री. कारण कवितेचा कुठलाही फॉर्म हा गोडच असतो. सरस्वती जे दान आपल्याला देते
ते त्या स्वरूपात आपण स्वीकारावं ही माझी भूमिका असल्यामुळं मी पर्टिक्युलर गझल संग्रहच किंवा वृत्तबद्ध कविताच असं काहीही न करता सगळं मी एकत्र घेतलं आहे. ही या पुस्तकामागची माझी भूमिका आहे. आणि याच्यावर मी कुठल्याही वृत्तांची नावं अशासाठी लिहिली नाहीयेत की ती अभ्यासताना लोकांनी त्याची लय तपासावी, वृत्तांचा अभ्यास करावा, रेडी देऊ नये म्हणून मी कुठल्याही वृत्तांची त्याच्यावर नावंही घेतलेली नाहीयेत. आणि कवितेचं म्हणाल तर मुक्तछंद काय किंवा कुठलीही काय, एक प्रत्येक कविता आपली आपली एक लय घेऊन आलेली असते. तर ह्या कवितांचा आस्वाद तुम्ही घेतला आहे. मला वाटतंय तुम्ही 8 मिनिटं मला दिलेली आहेत. तर 8 मिनिटातल्या 2 कविता सादर करतानाच मला वाटते 4-5 मिनिटं जातील माझी. मग मी माझ्या 2 कविता सरळ सादर करू का? मनोगत मांडा तुमचं थोडं आणखी, आम्हाला कळू द्या ना भूमिका काय आहे तुमची. निश्चित भूमिका तुमची समजली पाहिजे ना, आम्हाला कविता समजून घ्यायची. वृत्तबद्ध कवितेचा अभ्यास मी बऱ्याच वर्षापासून करते, पण माझं लेखन साधारण 98 सालापासून चालू झालंय, जेव्हा मी 10वीत होते. आणि एक लयबद्ध कविता म्हणजे गेय कविता ऐकायच्या वाचायची सवय होती. माझे आजोबा कवी होते, त्यांच्या अनेक कविता वाचत वाचत लय आपल्यात मुरतेच. कुठलीही लय एकदा मुरली की आपण त्या लयीत गुणगुणायला लागतो. तसं गुणगुणत मी एक कविता लिहिली आणि आजोबांनी माझ्या बघितली तेव्हा त्यांना कळलं की मुलगी वृत्तात लिहितीये. मला तेव्हा वृत्त कशाशी खातात, एक आपल्याला भुजंग, प्रयात, मालिनी अभ्यासक्रमात जी 2-3 वृत्त होती त्याच्या पलीकडे मला, आणि तेही मला कळायचं नाही. गण कळायचं, त्याचे भाग, तुकडे, लघुगुरुक्रम एवढंच कळायचं, पण ते वृत्तबद्ध कविता लिहिली गेली आणि आजोबा म्हणाले की हे उद्धव वृत्तात लिहिलेस तू गौरी. त्याच्यावर मग मी म्हटलं की वृत्त म्हणजे काय ते थोडंसं समजून घेतलं. आणि एवढं पॉलिशड त्या काळात लिहित नव्हते मी, पण वृत्तांची ओढ लागली मला त्या काळात, लयींची ओढ लागली. आणि मग नंतर हळूहळू कळत गेलं, कारण आपल्या घरात शुभंकरोती म्हणतो आपण, रामरक्षा म्हणतो, वेगवेगळी स्तोत्र असतात, तर ती कुठल्या ना कुठल्या वृत्तात आहेत हे कळत गेलं. लय तर आपल्याला लहानपणी आपल्यात मुरलेलीच असते, पण आपल्याला जेव्हा अभ्यासून आपण ती लय मुरवतो तेव्हा त्याच्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न होतो. मग भुजंग प्रयातामध्ये आपले मनाचे श्लोक सगळे भुजंग प्रयातात आहेत ते कळायला लागलं. मग त्या लयींचा अभ्यास चालू केला, तोडकं मोडकं का असेना, पण मी वृत्तात लिहायला सुरुवात केली होती. पण माझा मूळ पिंड होता छंद मुक्त लिहायचा, तर तोही मी कंटिन्यू ठेवला. म्हणजे असं होतं की वृत्तबद्ध लिहायला लागलं की छंदमुक्त लिहित नाहीत असं म्हणतात, किंवा गझल लिहायला लागले की कविता लिहित नाहीत लोक असं म्हणतात. पण मला वाटते की सरस्वती आपल्याला देत असते, ज्या फॉर्म मध्ये सरस्वती देते त्या फॉर्म मध्ये आपण ते घ्यावं. एखादं वृत्त ठरवून लिहिण्यापेक्षा जो खयाल येतोय तो खयाल मांडावा आणि नंतर मग आपण बघावं की ते काय आहे. इतकं माझं मत आहे की कुठल्याही कवितेला डावं उजवं समजणं ही चुकीचं आहे. कुठलीही कविता, कुठलाही फॉर्म तो सुंदर असतो, कारण कविता मुळातच आपल्याला आपलं दुःख देखणं करून देते असं मला वाटतं. दुःख विभत्स करायचं की देखणं करायचं हे आपण ठरवायचं असतं, आणि कवी लोक कायम दुःखाला देखणं करत आले. मला तरी वाटतंय की हे माझं पुस्तक जे आहे ते माझ्या दुःखाचं देखणं रूप आहे, आणि सुंदर करता यावं दुःख सगळ्यांनाच. आनंदातही लिहितात लोक, दुःखातही लिहितात. अगदी आयुष्यात प्रत्येक येणाऱ्या चांगल्या वाईट घटनेवर, प्रत्येक गोष्टीवर आपण कविता करतो. कुणी काय लेख लिहितं, कुणी काय लिहितं. मला देवानी कवितेचं दान दिलंय, तर मी जसं जसं मला दान देईल तसं तसं मी स्वीकारते. ज्या क्षणी मला म्हणेल सरस्वती की आता पुरे लिहायचं, तेव्हा आनंदाने मी पुरे करेन. पण जोपर्यंत ती देत राहते तोपर्यंत मी ते लिहित राहणार आहे. आणि वृत्तबद्ध कविताच का, तर जुन्या काळापासून जे लयबद्ध आहे ते टिकलंय. आपलं लयबद्ध आहे ते पाठ होतं आपल्याला, कारण ते लयीत वाचलं जातं, लयीत म्हणलं जातं. म्हणून माझा ओढा जास्त लयबद्ध लिहिण्याकडे आहे. खूपदा असं पण होतं की वृत्तबद्ध कविता कुठेतरी तांत्रिक आहे का, पण सुरुवातीच्या काळात कुठलीही गोष्ट आपण करताना ती तांत्रिकच असते. जेव्हा ती अंगवळणी येते तेव्हा ती ओरिजिनल होऊन येते. मग त्या सुरुवातीच्या काळातल्या कविता घ्यायच्याच नाहीत, ते प्रॅक्टिस असते आपली, तर ती प्रॅक्टिस बाजूला ठेवायची. अंगवळणी लय आली की कुठल्या ना कुठल्या लयीत आपण लिहितो असं मला वाटतं. त्याच्यामुळे कुठलाही फॉर्म असू दे त्याला मी डावं उजवं समजत नाही, ते एक प्रसाद असतो मला सरस्वतीने दिलेला, त्याच्यामुळं मी तो आनंदाने स्वीकारते. आणि वृत्तबद्ध कवितेबद्दल म्हणाल तर मी प्रचंड जिव्हाळ्याचा विषय आहे माझ्या. तुमच्यापैकीही कुणाला वृत्तांचे धडे घ्यायचे असतील तर मी काय, चैतन्य कुलकर्णी काय, आम्ही दोघंही उत्तम मार्गदर्शन करू तुम्हाला. तुम्हाला काही आमच्याकडनं मार्गदर्शन हवं असेल तर आम्ही दोघंही देऊ. त्याच्यातर्फे मी त्याला न विचारता सांगते हे, कारण वृत्तांचा प्रचार प्रसार व्हावा, त्यात लिहिलं जावं
असं आम्हाला वाटतं. आणि वृत्त कुठंतरी मागं पडत होतं, ते आता या काळामध्ये पुन्हा नवीन पिढी छान लिहायला लागली आहे. खूप जण आनंदाने वृत्ताकडे वळतायत, त्याचा आनंद आहे. या पुस्तकाचं सार्थक असं आहे की या पुस्तकामुळे खूप लोक वृत्तांचा अभ्यास करायला लागली आहेत, त्याच्यामुळे ते माझ्या पुस्तकाचं यश समजते. बाकी पुरस्कार किंवा अजून कौतुक हे सगळं हो न हो याच्यामुळे 4 लोक लिहायला लागली आहेत, त्याचा मला फार आनंद आहे. ही एक छोटीशी भूमिका आहे माझी या पुस्तकामागची. आणि कविता सादर करते तशा तर खूप सगळ्याच आवडत्या कविता आहेत, पण याच्यातली तानी नावाचं एक कॅरेक्टर असं आहे की ते मी लहानपणी बघितलं होतं. तानी अशी बाई आहे की जी म्हणजे कविता वाचल्यावर कळेलच तुम्हाला. माझ्या डोक्यात होतं की हे कॅरेक्टर मी ललित लेखात लिहावं, पण सरस्वतीला कदाचित ते मान्य नव्हतं. तिने माझ्याकडनं हे कॅरेक्टर कवितेत लिहून घेतलं. तर ती तानी काय आहे मी ऐकवते तुम्हाला. कळकट मळकट काही ल्याली, दात विचकते उगाच हसते. कळकट मळकट काही ल्याली, दात विचकते उगाच हसते. सांज सकाळी कधी दुपारी, भेदरून ती टकमक बघते. काडी कचरा जमवून सारा, डोक्यावरती बांधून ओझे. काडी कचरा जमवून सारा, डोक्यावरती बांधून ओझे. गल्ली बोळी अनवाणी ती पाय पोळवत भटकत असते. चोळी थोडी विस्कटलेली, भान स्वतःचे बहुधा नसते. चोळी थोडी विस्कटलेली, भान स्वतःचे बहुधा नसते. वेडी तानी म्हणती तिजला, तरी कुणाचा राग न करते. वेरी तानी म्हणती तिजला, तरी कुणाचा राग न करते. देह सावळा कुण्या काळचे, यौवन अपुले लपवायाला. देह सावळा कुण्या काळचे, यौवन आपले लपवायाला. कवच धुळीचे लेऊन अंगी, काय नेमके साधूत असते. दिवे लागणी होते तेव्हा, ओट्यावरती ऐटीत बसते. दिवे लागणी होते तेव्हा, ओट्यावरती ऐटीत बसते. सांज दिव्याशी बोलून काही, हक्काने ती भांडत असते. तिचे वागणे तिचे बोलणे कधी कुणाला समजत नाही. तिचे वागणे तिचे बोलणे कधी कुणाला समजत नाही. कुणास ठावे गतकाळीचे, काय नेमके रुतते सलते. आणि सोबत कोणी नसतानाही असल्यागत ती बोलत बसते. डोळ्यांमधली लकेर ओली जिथे जराशी चमकून जाते. काय नेमकी बडबड आहे कुणास ठाऊक कळण्याआधी, अस्तित्वाची जाणीव नसता निर्वाणीचे बोलून घेते. अस्तित्वाची जाणीव नसता निर्वाणीचे बोलून घेते. नजरेमधली पोकळ जागा कारुण्याने भरली जाते. नजरेमधली पोकळ जागा कारुण्याने भरली जाते. पदरामध्ये सारे असूनही काही नसणे अवघड असते. पदरामध्ये सारे असूनही काही नसणे अवघड असते. डोळे झरता हलकी हसते, मूठकरांची घट्ट धरोनी. डोळे झरता हलकी हसते, मूठकरांची घट्ट धरोनी. द्वैतातून ती अद्वैताचे पाशमोकळे बहुधा करते. द्वैतातून ती अद्वैताचे पाशमोकळे बहुधा करते. कळकट मळकट काही ल्याली, दात विचकती उगाच हसते. अशी ही तानी आहे जी तिला काहीही कळत नसलं तरी तिच्या वागण्या बोलण्यातनं ती इतक्या गोष्टी समजवून जायची. अद्वैतातल्या, आपण द्वैतात जगत असतो, पण अद्वैतातल्या इतक्या गोष्टी तिच्यामुळे मला लहानपणापासून कळत आल्यात की एक अध्यात्म सांगून जाते ती बाई. आणि ती आजही, माझ्या लहानपणी मी तिला खरं तर पाहिलेलं आहे, पण आजही ती मनावर इतकं राज्य करते माझ्या की मी नाही विसरू शकले त्या तानीला कधीच. तर दुसरी माझी अशी एक कविता सादर करते की तळ्याने काय करावं. मुक्त कविता आहे ही. याच्या आधीची तानी होती ती वृत्तातली होती. तळ्याने काय करावं, एका श्वासापासून दुसऱ्यापर्यंतचा काळही अनेक युगांचा वाटावा. की अनेक युगेच आहेत जी एका श्वासात सरली आहेत. की अनेक युगेच आहेत जी एका श्वासात सरली आहेत. जी एका श्वासात सरली आहेत. सरलं आहे ते उरलंय की उरलंय ते सरतच नाहीये. डबडबल्या तळ्यानेही ओघळता ओघळता अडखळावं. डबडबल्या तळ्यानेही ओघळता ओघळता अडखळावं. जखडून घ्यावं स्वतःला तू घातलेल्या एका शपथे खातर. त्या शपथे खातर हे सारं सगळं.
की तळ्यालाही हवा आहे शपथेचा काठ, जिथे बसलंय कुणीतरी येऊन जन्मोन जन्म इच्छेचे खडे भिरकावत. खड्यांनाही समजलंय पहिल्याकडे कुणीतरी निघून गेल्याचं. खड्यांनाही समजलंय पहिल्याकडे कुणीतरी निघून गेल्याचं. लाख मोलाचा ऐवज ऐलावर विसरून, परतीच्या सगळ्या पाऊलवाटा उद्ध्वस्त करून. तळ्याने काय करावं? तळ्याने काय करावं? समुद्रासारखी येऊ द्यावे भरती ओहटी, की घ्यावं आषाढ भरल्या नदीसारखं विध्वंसाचं रौद्र रूप? तळ्याने काय करावं नेमकं? समुद्रासारखी येऊ द्यावी भरती ओहटी, की घ्यावं आषाढ भरल्या नदीसारखं विध्वंसाचं रौद्र रूप? जमणार आहे का त्याला ऐल पैल एक करणं? अडखळलेल्या क्षणांना इच्छित स्थळी पोचवणं? ओघळू पाहतोय टीप, त्याला खुशाल ओघळू देणं. हुळहुळ त्या काठानं एवढी मोकळी त्यांना नक्की द्यावी. अशी ही तळ्याने काय करावं ही माझी दुसरी कविता आपण सादर करून झाली आहे. कवितेमध्ये काय होतं की सगळ्या भावना आपण कुठेतरी जगलेल्या असतात, कधी पाहिलेल्या असतात, कधी परकाया प्रवेशाने आपण ते दुःख आपलं आहे असं समजून आपण ते दुःख अनुभवलेलं असतं. कवी हा फार संवेदनशील प्राणी आहे. पाना फुलांचं सुद्धा दुःख त्याला कळतं. एकीकडे तो खूप कणखर असला, बाहेरच्या जगात तो खूप कणखरही असतो, पण जेव्हा तो कोशात येतो त्याच्या स्वतःच्या, तो प्रचंड हळवा असतो आणि अशा नाजूक क्षणी तो भयंकर काहीतरी लिहून जातो, त्यालाही कळत नाही. मी म्हणतच नाही की कुठला कवी स्वतः काही लिहितो किंवा कुठली कवयित्री स्वतः काही लिहिते. ती कायम सरस्वतीने दिलेलं दान स्वीकारत असते. एवढं बोलून मी माझं मनोगत संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अतिशय दोन वेगळ्या भिन्न अशा कविता आपण इथे सादर केल्या. तळ्याने काय करावे पडलेला मनातून, म्हणजे एका कवी मनाला पडलेला हा प्रश्न आपण आम्हाला इथे उलटून दाखवला. त्याचप्रमाणे जो भावविश्व आहे तेही आपण कवितेच्या भावविश्वातून आमच्या समोर मांडलं. त्याचप्रमाणे आपल्या मनोगतामध्ये आपण म्हणताय की कविता हे दुःख देखणं करून देण्याचं एक साधन आहे. ती देखणं करून देते. आपलं दुःख वेदना चव्हाट्यावर मांडताना कवी आणि कवयित्रीने जे शब्द आहेत त्या शब्दांच्या अलंकाराने ते दुःख आपलं देखणं होतं आणि ते इतरांना इतरांच्या पसंतीस उतरतं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आपल्या दोन्ही रचना आणि आपलं मनोगत आपले पुनश्च निश्चितच आम्हाला प्रेरणादायी होते. आपले आभार पुनश्च एकदा. कार्यक्रम पुढे आपण जात असताना आपल्या दोन प्रमुख अतिथींसोबतच आपण वाचकपीठच्या सभासदांचीही मनोगत इथे ऐकत असतो. नेहमीच्या प्रथेप्रमाणे आज आपल्या कविता संग्रहावरती वाचकपीठ प्रतिष्ठानच्या वतीने वाचकपीठचे सक्रिय सदस्य अहमदनगर जिल्ह्यातील साहित्य विश्वातलं एक ठळक नाव आणि सई कविता हा कविता संग्रह त्यांच्या नावावरती आहेत असे आमचे कार्यकर्ते मित्र माननीय संदीप काळे सर यांना मी आमंत्रित करेल या कविता संग्रहावरती आपलं भाष्य करण्यासाठी. आवाज येतोय सर्वांना? आवाज येतोय का सर्वांना? बोला बोला. आवाज येतोय. ओके. आजच्या वाचकपीठ काव्य चर्चेत सहभागी असलेले सर्व मान्यवर आणि रसिक यांना मी नमस्कार करतो. सहीच्या डाव्या बाजूला अंगठा उमटवताना मनातला भावकल्लोळ कागदावर उतरवून एक चिंतनशील आशय संपन्न कविता संग्रह मराठी काव्यरसिकांसमोर ठेवणाऱ्या आजच्या मानकरी अमिता पेठे पैठणकर यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. एकूण 111 कवितांचा समावेश असलेला हा कविता संग्रह मुखपृष्ठ आणि मलपृष्ठावरूनच आपल्या वेगळेपणाची अनुभूती देतो. शीर्षक कविते इतकंच कवयित्रीच्या चेहऱ्यावरील आणि नजरेतील भाव लक्षवेधक आणि गहन आहेत आणि काव्य निर्मितीच्या स्रोताचे ते द्योतक आहेत.
कवितेतलं अवघ सार तत्व कवयित्रीच्या व्यक्तिमत्वात उतरला आहे असा विलक्षण अनुभव हा कविता संग्रह नुसता न्याहाळताना येतो. कवितेचं पुस्तकरूप अवतरताना त्याची मांडणी, निर्मिकाची छायाचित्र किती महत्वाचे असते हे यातून खरोखर अनुभवण्यासारखं आहे. त्यासाठी मी मुखपृष्ठकार दास पाटील आणि छायाचित्रकार यांचंही कवयित्रीबरोबरच विशेष अभिनंदन करतो. मुक्तछंद, अष्टाक्षरी, अभंग आणि वृत्तबद्ध गीतसदृश्य अशा विविध काव्य प्रकारात अवतरलेली ही कविता कवयित्रीच्या भाषा प्रभुत्वाची आणि लेखन निर्दोषत्वाची प्रचिता देणारी आहे. अनुभवाला मनात मुरवणं आणि ते कागदावर उतरवणं, सहज साध्या सोप्या भाषेत कवितेला मूर्त रूप देणं हे वाटतं तितकं सोपं नसतंच. त्यासाठी काव्य साधनेचं आत्मबळ असावं लागतं आणि ते आव्हान कवयित्रीने लीलया पेललेलं आहे. म्हणून ही कविता अंगभूत लयीची कविता आहे आणि म्हणूनच ती सर्वांग सुंदरही आहे. आत्मजाणीवांची, आत्मशोधाची ही चिंतनशील कविता आहे. शीर्षकातून प्रतीत होणारा भाव हा जरी प्रेमभाव वाटत असला, त्यातल्या विरहाचं प्रकटीकरण करत असला, तरीही ही कविता आंतरिक, आध्यात्मिक, तीव्र ओढीची आणि गोडीची पण कविता आहे. सभोवतालच्या निसर्गाचे सूक्ष्म अवलोकन करून सृष्टीच्या विलोभनीय रूपांचे मानवी भावभावनांशी अतूट नाते अधोरेखित करत त्यातील एकात्म भाव चिंतनशील भक्तिमय वृत्तीने प्रकट करणारी ही कविता आहे. आदिम प्रेम भावनेला उजागर करत त्यातल्या पूर्णत्वाला आणि अपूर्णत्वाला तितक्याच अलवार शब्दातून अभिव्यक्त करणारी ही कविता आहे. मोहाचे, समूहाचे, विसाव्याचे, रोसाव्याचे, विरहाचे, विरक्तीचे क्षण समरसून जगायचे असतात. हा प्रेम भावनेचा उत्कट आविष्कार साकारणारी ही कविता आहे. शाश्वत अशाश्वताची जाणीव जागवत आणीवार ओढीची अस्वस्थता अगदीच संयंतपणे पचवत जीवनानुभवाला हसतमुख सामोरं जाण्याची मूर्तिमंत सहनशीलताच शेवटी जगण्याचं बळ ठरते, हा संदेश मनात पेरणारी ही कविता आहे. कविता संग्रहात काही काव्यात्म व्यक्तिचित्रण आलेली आहेत. आत्ताच पैठणकर मॅडमनी त्यातले एक कविता म्हणून दाखवलेली आहे. माणसाच्या जगण्याचे सूक्ष्मावलोकन किती सहजतेने करता येते आणि ते किती शैलीदारपणे मांडता येते याचा वस्तुपाठ म्हणजे यातल्या व्यक्तिचित्रणात्मक कविता आहेत. स्त्री जीवनाची असहाय्यता, शोषिकता, समंजसपणा, तिच्या दुःखार्थ मनाचे दर्शन घडवणाऱ्या काही कविता यात आहेत. परंतु इथे कोणताही आक्रोश नाही, आकांत नाही, अगतिकता असूनही त्याचं प्रकटीकरण करणारी संयंत भाषा आणि संकेतसूचन कवयित्रीच्या सात्विक जीवनशैलीचं दर्शन घडवते. विविध जीवनानुभवाची दाहकता अनेक कवितांमधून व्यक्त झाली आहे, पण इथे त्यांचा सहज स्वीकार करून एकांताचे आणि लोकांताचे जगणे सुसह्य करण्याची, जगण्याचं सामर्थ्य जाग करण्याची कवयित्रीची विचार प्रवणता कवितेला नवा आयाम देणारी आहे. प्रेम भावनेतला हळवेपणा, हटवादीपणा जसा प्रकट होतो तशीच प्रेमातली दृढ निश्चयता ही कवितेत उतरलेली आहे. प्रेमातले भासाभास, शृंगारिकता, समर्पणाचं समाधान, सार्थकता, एकनिष्ठता ही कवितेचा आशय समृद्ध करणारी आहे. जीवन समरसून जगण्याची आसोसी मनभर पेरणारी ही कविता आहे. एकूणच मानवी मनाला प्रसन्न, सजग, सामर्थ्यवान, स्वजाणीव देणारी ही कविता आहे. ती जीवन मूल्यांचं उन्नयन करणारी कविता आहे. अमिता पैठणकर यांना कवितेचा आत्मस्वर्ग वसलेला आहे की हा या कविता संग्रहाचा विशेष आहे आणि म्हणूनच सहीच्या डाव्या बाजूला उमटवलेल्या अंगठ्याची खूण मराठी कवितेत
ठसठशीत नाममुद्रा ठरवणारी असेल. भविष्यात कवयित्रीचं लेखन प्रपंच हा मराठी कवितेला अजून समृद्ध करणारा ठरेल यात शंका नाही. वेळेअभावी कवितेचं कोणतंही अवतरण मी या ठिकाणी घेतलेलं नाही, पण वेळेची मर्यादा असल्यामुळं ते टाळलेलं आहे. पण विस्तृत मी ते पैठणकर मॅडमला पाठवी लिहून. तर अशा पद्धतीनं मला जाणवणारी काही वैशिष्ट्य मी या ठिकाणी थोडक्यात सांगितलेली आहेत. अजूनही माझ्या माहितीप्रमाणे बरंच काही माझ्या मनोगतात सुटलेल्या गोष्टी आहेत. तरीही एक वेगळी आशयघन, वाचनानंद देणारी आणि वाचकाला अंतर्मुख करणारी कविता दिल्याबद्दल मी पैठणकर मॅडम यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना भावी लेखनासाठी शुभेच्छा देतो. त्यांच्या उज्ज्वल भविष्यकाळाची प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद संदीप सर. अंगभूत लयीची चिंतनशील कविता या कविता संग्रहातून आपल्याला वाचायला मिळते. त्याचबरोबर ह्या ज्या कविता आहेत, या कविता ह्या जीवनाच्या दाहकतेबरोबरच प्रेमाच्या अभिव्यक्तीतूनही आलेल्या आहेत, असं काहीसं मत आदरणीय संदीपजी काळे यांनी मांडलं. वेळेच्या अभावामुळे त्यांची बरीचशी चिंतनशील मते आपण जाणून घेऊ शकलो नाही. यथावकाश ते आपल्याला ऐकायला मिळतीलच, परंतु आपण जो अभ्यासपूर्ण मत इथे आपण नोंदवलं त्याबद्दल निश्चितच आम्ही आपले आभार. यानंतर पुढील जे मत व्यक्त करण्यासाठी आदरणीय शरदजी ठाकर सर यांना आपण नियुक्त केलेलं होतं. हे मत मांडणार होते, परंतु त्यांनी आपलं मत लेखी स्वरूपात आमच्याकडे पाठवलेलं आहे, परंतु ते काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे इथे उपस्थित राहू शकलेले नाही. तर त्यांचं मत आमच्या वाचक पीठच्या सक्रिय कार्यकर्त्या कवयित्री आशा डांगे मॅडम आपल्या समोर मांडत आहेत. शरद ठाकर यांच्या वतीने यांचं जे मत आहे, यांचा जो अभिप्राय आहे, तर तो कवयित्री आशाताई डांगे आपल्या समोर इथे उपस्थित झालेले आहेत. तर त्यांना विनंती करेल मी की आपण ते मत, ते अभिप्राय आमच्या समोर मांडावा. धन्यवाद शर्मिला ताई. डायरेक्ट शरद ठाकर सरांनी जो काही अभिप्राय लेखी स्वरूपात माझ्याकडे पाठवलेला आहे तो वाचून दाखवते तुमच्या समोर मी. तुझ्या सहीची डावी बाजू हे शीर्षक वाचून आणि मुखपृष्ठ पाहून या कविता संग्रहातील सर्वच कविता ह्या प्रेम कविता असतील असं वाटतं, पण त्यामध्ये इतर आशयाबरोबरच व्यक्तिचित्रण असणाऱ्या कोंडाबाई, तानी, काळे मास्तर या कविताही आहेत. काव्य माझा ध्यास आहे, काव्य माझी पंढरी या कवितेच्या ओळींमधून कवयित्रीचा काव्यलेखन हा ध्यास आणि श्वास असल्याचे अधोरेखित होते. तुझ्या सहीची डावी बाजू या कविता संग्रहाच्या शीर्षकाचा जर विचार केला तर कवयित्रीने उजवी बाजू न निवडता डावी बाजू का निवडली असेल असं वाटतं. एरवी डाव्यापेक्षा काही उजवं असेल तर आपल्याला ते पाहिजेच असतं, पण मग या ठिकाणी जाणून बुजून डावी बाजू का निवडली असेल तर आपण असं पाहतो की एखाद्या कार्यालयीन कागदपत्रावर सही करत असताना आपल्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याची जी सही आहे ही आपल्या सहीच्या डाव्या बाजूला असते. आपण उजव्या बाजूला वरिष्ठासाठी जागा सोडून सही करावी हा अलिखित नियम आहे. तो आपण आपल्या वरिष्ठाबद्दल असलेला आदर दाखवण्यासाठी पाळतो. त्याप्रमाणे सांस्कृतिक दृष्टीने जर आपण विचार केला तर भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला पतीच्या डाव्या बाजूला बसण्याची जी परंपरा आहे त्यातून स्त्रीची विनयशीलता, नम्रता दिसून येते. संत नामदेवांनी विठ्ठलाच्या आरतीमध्ये युगे 28 विठेवरी उभा वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा असे म्हटलेले आहे. त्यातील वामांगी म्हणजे डावी बाजू, म्हणजेच विठ्ठलाच्या डाव्या बाजूला रुक्माई उभी आहे. स्त्रीचे हे जे डाव्या बाजूला असणं आहे हे सामाजिक सांस्कृतिक परंपरा म्हणून असेल, पण मला वाटते डाव्या बाजूला माणसाचे हृदय असतं आणि म्हणून पत्नी पतीच्या डाव्या बाजूला असते. हे प्रेम, विश्वास आणि आपलेपणा, आपुलकीचे प्रतीक म्हणून परंपरा म्हणून कवयित्रीने सही करतानाही आपल्या प्रियकराच्या उजव्या बाजूला महत्व न देता डाव्या बाजूला महत्व दिलेले दिसते. आणि त्यामुळे
तुझ्या सहीच्या उजव्या बाजूला असं शीर्षक न ठेवता तुझ्या सहीच्या डाव्या बाजूला असे शीर्षक या संग्रहाला दिलेले आहे असं वाटतं. या कविता संग्रहात प्रेमासोबतच रंग आणि गंधाचीही मुक्त उधळण झालेली आपल्याला अनेक कवितांमधून दिसून येतं. या संग्रहात कॅनव्हास नावाची एक कविता आहे. कॅनव्हास म्हणजे मोकळी जागा, आधारासाठी वापरायचे कडक कापडी कपडा. कवयित्रीकडे अशी हक्काची आपली जागा असल्याने कवयित्रीला आपल्या मनाला वाटेल ते रंग घेऊन या कॅनव्हासला आपल्या कल्पकतेने रंगवू शकते. म्हणून त्या म्हणतात, माझ्या पुढ्यात कोरा करकरीत कॅनव्हास आणि हजारो रंगाच्या छटा जणू माझीच वाट पाहत आहेत ब्रशच्या फटकाराने रंगून घेण्यासाठी. कवयित्री ब्रशच्या फटकाऱ्याऐवजी आपल्या शब्दांच्या द्वारे कवितेमधून विविध रंगाच्या छटा आपल्या कवितेतून उपटवताना आपल्याला दिसून येतात. कवितेतून आलेल्या नाना रंगाच्या छटा आपल्याला अनेक पाहायला दिसतात. गुलाबी, निळाई, जळी, सांज सावळी, गर्द झावळी, निळी जांभळी, मोरपंखी सुरात सावळी, सोन केशरी, केशरी साज, श्याम रंग, निळाशार गैरा रंगात, गर्भ रेशमी रंगाचा, नील नभातून असे अनेक रंग आपल्याला याच्यातून वेगवेगळ्या रंगाच्या छटा वाचायला मिळतात. कवयित्रीवर कोणत्या रंगाचा प्रभाव जास्त आहे याचा जर विचार केला तर सावळ्या रंगाचा प्रभाव खूप आहे हे आपल्याला दिसून येते. सावळा रंग निरपेक्ष प्रेम करणाऱ्या कृष्णाचा असल्याने कदाचित त्या रंगाचा प्रभाव कवयित्रीवर असेल. सावळा रंग आयुष्य वापून टाकणारा, सदैव मनाला मोहून टाकणारा त्यांना वाटतो आणि म्हणून त्या म्हणतात, सावळ्या रंगात इतकं रंगून जाते की कोणत्याही रंगाचं भानच उरत नाही. अशा पद्धतीच्या विविध रंगाच्या छटा कवितेतून येतात. हे रंग नेमके कुठून येत असतील हे सांगताना त्या म्हणतात, वेंधळ वेळी अल्लल थोडी कविता माझी रंग आतले माझ्यावरती उधळत असते. अशा पद्धतीने कविताच अमिता पेठे पैठणकर यांच्यावर रंग उधळते आणि त्यामुळे त्यांच्या या ज्या कविता आहेत त्या वाचत असताना आपल्याला तना मनाला अनेक रंग लागून जातात आणि आपणही या कवितेच्या प्रेमाच्या रंगात रंगून जातो. या रंगाबरोबरच अनेक प्रकारचे गंधही या कवितेतून आपल्याला पाहायला मिळतात. प्रेमाच्या गंधात आपणही गंधित होऊन जातो. गंध सोडून हवेत केतकी बुडाली, तुझा माझा चाफा जरा चुकला असे तरी उरला हे गंध हाती, केसामधला सुवर्ण चाफा गंध बावरा, रुद्र शुद्ध हरवता दळवलेला अंतरातुनी. असे अनेक त्याप्रमाणे देवपूजेच्या निर्मल्याचा परिमळ होतो, तुझा गंध ओला हवेतून यावा. अशा प्रकारे अनेक त्याचप्रमाणे झाड होऊन आपल्या मनातले नाना रूपी गंध कवयित्री आपल्या कवितेतून अशा पद्धतीने पसरवते. या कवितामधून कर्ण कर्कश, सळसळ, थरथर, कुजबूज, किर्र असे ध्वनिदर्शक सुद्धा शब्द आलेले आहेत. तसेच नभाचे जे संदर्भ आहेत ते सुद्धा आपल्याला या कवितेत वाचायला मिळतात. आभाळ दाटले, दूर नभातील घनगर्द निळा, नील निभातून घनगर्द दाटल्या वेळी नभातून पाऊस नभातून येतो, आकाश मोकळे. या कवितेतील प्रतिमा अतिशय सुंदर अशा आहेत. तुझे मोरपंखी हसू किंवा चंद्रहासरा, रात सावळी, शांत चांदण्या, गाढ निजलेली, अशा एकंदरीत तुझ्या सहीच्या डाव्या बाजूला या कविता संग्रहातून रंग आणि गंधांची मुक्त उधळण झालेली आपल्याला दिसून येते. कविता संग्रहाचे सुंदर असे मुखपृष्ठ दास पाटील यांनी केलेले आहे. मला या ठिकाणी शरद ठाकरे यांच्या वतीने त्यांचं मनोगत वाचून दाखवण्याची संधी मिळाली. वाचक पीठचे आणि आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. शरद ठाकर यांनी आपल्या या परीक्षणामधून कवयित्रीच्या कविता संग्रहावरती जे नोंद केलेले आहेत की या कविता संग्रहातील कवितामध्ये विविध प्रकारचे रंग आणि गंध उधळलेले आहेत. त्याच प्रमाणे तुझ्या सहीची डावी बाजू या शीर्षकाबद्दल बोलतानाही ते म्हटले की परंपरेने स्त्रीला पुरुषाच्या डाव्या बाजूला बसायची जी परमिशन म्हणजे जी आपली परंपरा चालत आलेली तर त्या अनुषंगाने कदाचित हे नाव ठेवलं असेल असं मत काहीसं शरद ठाकर यांनी आपल्याला
परीक्षणामधून इथं नोंदवलं. शरद ठाकर सरांचे आभार आणि हे मत आपल्या समोर ज्यांनी व्यक्त केलं ते आमच्या सक्रिय सभासद आशाताई दांगे यांनी आपल्या समोर नोंदवलंय. पुढील आपण आता सन्माननीय अतिथी जे इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचे भाष्य या कविता संग्रहावरती ऐकणार आहोत. सर्वात प्रथम मी आमंत्रित करेल माननीय चैतन्यजी कुलकर्णी यांना. चैतन्य कुलकर्णी हे गीतकार आहेत, नाट्यलेखक आहेत आणि त्यांचा परिचय आपण विस्तृत परिचय आपण ऐकलाच आहे. परंतु जो मला विशेष भावलेला म्हणजे ते उर्दू नजम आणि गझलचं लेखन करतात आणि सुखनमध्ये त्यांनी गझल सादर केलेल्या आहेत. हे त्यांचं विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. तर मी आपल्याला विनंती करेल चैतन्यजी की आपण आमच्याशी सुसंवाद साधावा. धन्यवाद शर्मिलाजी. माझा आवाज ऐकू येतोय? तर तुझ्या सहीची डावी बाजू अमिता पेठे पैठणकर यांचा काव्यसंग्रह. तर त्याबद्दल मला माझी मतं व्यक्त करण्यासाठी बोलवलं याबद्दल वाचक पीठचे मी आभार मानतो आणि सुरू करतो. तर जेव्हा आपण कुठलाही काव्यसंग्रह असेल, कादंबरी असेल, कुठलंही पुस्तक असेल तर ते वाचायचं कुठून, कुठपासून हा एक प्रश्न पडतो. पुस्तक सुरू कुठून होतं तर ते त्याच्या मुखपृष्ठापासून, त्याच्या शीर्षकापासून. ह्या पुस्तकाचं शीर्षक असं आहे की ते तुमच्या मनामध्ये कुतूहल निर्माण करतं की नक्की कवयित्रीने तुझ्या सहीची डावी बाजू हेच शीर्षक का निवडलेलं असावं. आणि त्या कुतूहलामधूनच आपल्याला असं वाटतं की अरे बघूया तरी नक्की काय दिलं यामध्ये, की याचा रेफरन्स काय, याचा संदर्भ काय आहे. त्याच्यानंतर मुखपृष्ठ जर तुम्ही बघितलं तर ते ह्या शीर्षकाला आणि एकंदरीतच आपल्या कविता किंवा जो आशय आहे तर त्याला साधेचा असं मुखपृष्ठ दासदादा पाटील यांनी केलेलं आहे. आणि त्यानंतर मग आपण शीर्षक वाचल्यानंतर येतो मनोगताकडे. बऱ्याचदा असं होतं की कुठलाही काव्यसंग्रह असेल तर बरेच वाचकांकडून असं होतं की कविताच वाचायला सुरुवात केली जाते, मनोगत कुठेतरी राहून जातं. तर मनोगत जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की कवी असेल किंवा कवयित्री असेल तर त्यांनी एवढ्या ज्या कविता लिहिल्या, खरं तर तसं पाहायला गेलं तर मनोगत लिहिणं, जसं अमिताताईंनी सांगितलं की मनोगत लिहिणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. कारण जेव्हा एखादा कवी काव्यसंग्रह लिहित असतो, कवयित्री काव्यसंग्रह एखादा प्रकाशित करत असते, तेव्हा त्यामधल्या सगळ्या कविता आहेत तिचं मनोगतच असतं. आता त्या मनोगताचं मनोगत लिहिणं ही एक वेगळी परीक्षा आहे. त्यामुळे बऱ्याचदा सुचत नाही आपल्याला की अरे हेच तर मी तर व्यक्त जे करायचं ते मी करून बसलो आता, किंवा मी व्यक्त करून बसले, मी मनोगतात काय लिहू. म्हणजे ही अवस्था अगदी प्रत्येक कवीची होत असावी जो कोणी कविता लिहितोय. तर ती सुद्धा अवस्था अमिताताईंची झाली होती आणि त्यांनी जसं त्यांच्या कथनामध्ये व्यक्त केलं. पण त्या मनोगतामधूनच आपल्याला एक अंदाज येतो की कवयित्रीचा संस्कार कसा झालेला आहे कवितेवरचा. जसं जावेद अख्तर म्हणतात की आदमी को पढ़ा लिखा होना चाहिए, सिर्फ लिखा लिखा नहीं होना चाहिए. तर ह्या काव्यसंग्रह जेव्हा आपण वाचतो तेव्हा कळतं की जो शब्दसाठा असतो एखाद्या कवीकडे तर तो किती महत्वाचा असतो. प्रत्येक कवितेमध्ये जर तुमचे तेच शब्द येत असतील तर समजून जायचं की आपला काव्यासाठीचा शब्दसाठा आपला कमी पडतो. पण तुम्ही हा संग्रह वाचा, असे कितीतरी शब्द या काव्यसंग्रहामध्ये आलेले आहेत की जे आपण आजकालच्या कवितांमध्ये ते दिसत नाही. खरं तर भाषेतले शब्द हे त्या भाषेसाठी खजिना असतो, ती हिरं असतात, ते माणकं असतात. आणि जर का आपण त्यांचा वापर केला नाही तर त्या कवितेला सौंदर्य तरी कसं प्राप्त होणार. आणि ही मला विशेष गोष्ट वाटते. तुम्ही मनोगतात जर वाचलं तर स्वातंत्र्यवीर सावरकर, नावा टिळक, इंदिरा संत, बहिणाबाई चौधरी हे मराठीतले काही कवी झाले किंवा सुरेश भट आहे, विंदा करंदीकर आहे.
असे अनेक कवी त्यांनी वाचलेले आहेत. एवढंच नाही तर हिंदीमध्ये सुद्धा महादेवी वर्मा असतील किंवा हरिवंशराय बच्चन असतील, इंग्लिशमध्ये शेली आहे, किट्स आहे, विलियम शेक्सपियरच्या कविता, जॉन डन यांसारखे कवी जेव्हा आपण त्यांच्या कविता वाचतो तेव्हा आपलं लिखाण किंवा आपलं अनुभव विश्व कुठेतरी समृद्ध होत असतं. आणि ते समृद्ध जेव्हा होतं तेव्हा जगामध्ये कुठले कुठले विषय हाताळले जात आहेत लेखनामधून आणि ते किती छान पद्धतीने हाताळले जात आहेत याची जाणीव निर्माण होते. आणि एक तुमचा विशाल दृष्टिकोन तयार होतो कुठल्याही विषयाकडे बघण्याचा. एक आपण संकुचित नाही राहत. म्हणजे ह्या काव्यसंग्रह वाचताना आपल्या लक्षात येईल की ह्याच्यामध्ये फक्त गझल किंवा फक्त मुक्तछंद किंवा फक्त वृत्तबद्ध कविता नाही आहेत. कारण तसं जर का केलं तर कुठेतरी म्हणजे आता हे माझं वैयक्तिक मत असू शकतं पण कुठेतरी एकसुरी पण आपल्याला जाणवू शकतो. एक मोनोटोनस फील जो येतो तो येऊ शकतो आणि तो ह्या काव्यसंग्रहामध्ये टाळल्यामुळे तो वेगळा आनंद तुम्हाला मिळतो. कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या कविता आहेत. म्हणजे आता जर आपण बघितलं की काव्य प्रकार कुठले कुठले हाताळलेले आहेत तर गझल आहे या काव्यसंग्रहामध्ये. पहिली जी गझल आहे तर त्यामधले शेर असे आहेत की फिरून परत तो काळ मला दे, फिरून परत तो काळ मला दे, पूर्वी इतकी जाण मला दे. आणि याच्यातला जो शेवटचा शेर आहे तर अमिताताई सुद्धा त्यांचा आणि माझा अतिशय आवडता शेर आहे तो की आयुष्याला दिशा मिळावी, आयुष्याला दिशा मिळावी, एक असा अपमान मला दे. तर हे जे शेर आलेले आहेत ते अनुभवावरूनच येतात. हा असा शेर माणूस किंवा निरीक्षणातून लिहू शकत नाही की गजल में बंदिश अल्फाज ही नहीं काफी, जिगर का खून भी चाहिए असर के लिए. फक्त शब्द फक्त वृत्त हे कुठल्याही गझलसाठी म्हणा किंवा कुठल्याही अगदी कवितेसाठी म्हणा हे पुरेसं नाहीये. ते तंत्र आहे. तुम्हाला जर तंत्रच फक्त कळालं आणि जर त्याचा मंत्र सापडला नाही तर काही उपयोग नाही. आणि हा काव्यसंग्रह वाचताना आपल्याला जाणवतं की कवयित्रीला तो मंत्र सापडलेला आहे. जेव्हा आपण त्यांच्या कविता वाचतो तर गझल बद्दल मी बोललो, त्याच्यानंतर मुक्तछंद सारखा जो फॉर्मॅट आहे की बऱ्याचदा असं होऊ शकतं की मुक्तछंद लिहिताना आपण भरकटू शकतो कारण की त्याला असं ती बांधणी नाहीये कुठे. एक वाहणाऱ्या एखाद्या प्रवाहासारखं ते कुठेही वाहत जाऊ शकतं पण त्या वाहत्या प्रवाहाला सुद्धा कसं नियंत्रित करावं हे कौशल्य मुक्तछंदामध्ये जर आपण आणलं तर तो मुक्तछंद सुद्धा किती सुंदर पद्धतीने लिहिता येऊ शकतो आणि त्याचा निबंध होता कामा नये ही त्याची पहिली अट आहे. आणि तसा मुक्तछंद तेवढ्या दर्जाचा मुक्तछंद आपल्याला कितीतरी कवितांमधून या संग्रहात वाचायला मिळतो. पुढे जर का आपण बघायचं म्हटलं तर वृत्तबद्ध कविता जो की त्यांचा हातखंड आहे वृत्तबद्ध कवितेमध्ये की अगदी अलगदपणे शब्द समोर उभे राहतात आणि ते गुंफले जातात त्यांच्या लेखणीमधून. आणि त्या वृत्तबद्ध कवितेमध्ये मनातील भाव व्यक्त केलेले आहेत. काही निसर्ग कविता आहेत जसं पावसावरची एक निसर्ग कविता आहे त्याच्यामध्ये किंवा वृत्त सुद्धा कुठली हाताळली जी जुन्या काळातली वृत्त सुद्धा पृथ्वीसारखं वृत्त हाताळलेलं आहे की जे आजच्या काळामध्ये आपण खूप अभावाने आपल्याला हाताळलेलं पाहायला मिळतं. किंवा आनंदकंद आहे, सुमंदार माला आहे, अनल ज्वाला आहे, त्याच्यानंतर अष्टाक्षरी सारखा अक्षरछंद खूप छान पद्धतीने हाताळलेला आहे. देवद्वार छंद की ज्या छंदामध्ये अभंग रचले जातात अगदी पूर्वीच्या काळापासून. आणि त्यामध्ये सुद्धा एक रचना मी त्याचा उल्लेख करू इच्छितो की माझे मला कळू असं शीर्षक आहे त्या रचनेचं. आणि या रचनेचं वैशिष्ट्य असं आहे की ही दामयमक या प्रकारात मोडते. दामयमक म्हणजे काय की जेव्हा अभंग एखादा रचला जातो तेव्हा शेवटचा जो त्याचा शब्द आहे तो त्याच्या पुढच्या पदामध्ये येतो, पुढच्या ओवीमध्ये येतो. तर उदाहरणादाखल मी तो वाचूनच दाखवतो. अभंग खूप छान आहे की हाती गंध वेडा अबोलसा चाफा, हाती गंध वेडा अबोलसा चाफा, मनाचा या वाफा भरलेला, भरलेला आहे मोर पदराचा, भरलेला आहे मोर पदराचा, काठ सोनियाचा भरझरी,
भरजरी बाई सल आठवणची, भरजरी बाई सल आठवणची, कोवळीक त्याची हरवली. हरवली कोठे नथ पाणीदार, हरवली कोठे नथ पाणीदार, तोरा धारदार देखणासा, देखणासा सार तुझ्या माझ्या कला घडात ढवळला भरलेला. भरलेला काठ आसुसली लाट, तळ्यातले देठ कमळाचे, कमळाचे बोल हलकीच खूण, पानाखाली ऊन विसरले. विसरले काही सापडत गेले, विसरले काही सापडत गेले, काही गवसले माझे मला, माझे मला कळो माझ्यातले सारे, माझे मला कळो माझ्यातले सारे, श्वासातील वारे तुझे आहे, तुझे आहे ते मी शब्दांचे आंदण, तुझे आहे ते मी शब्दांचे आंदण, ल्याले दरबळून अंगभर, अंगभर फुले सोन चाफी गंध, अंगभर फुले सोन चाफी गंध, हरपून शुद्ध चालत आहे, चालत आहे श्वास उंजळ भरून, मन भरून बहराचा, बहराचे गाणे शिशिराचा दाह, बहराचे गाणे शिशिराचा दाह, फुळवावा मोह तुझा माझा, तुझा माझा चाफा जरी सुकलासे, तुझा माझा चाफा जरी सुकलासे, तरी उरला आहे गंध हाती, तरी उरला आहे गंध हाती. तर अशी ही दामयमकाची रचना आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की या रचनेमधला पहिला जो शब्द आहे तो शेवटी येतो. आणि ज्या पद्धतीने आपण एखाद्या फुलांची माळ तयार करतो किंवा एखादा गजरा तयार करतो, त्या पद्धतीनं ते एक एक शब्द गुंफत तो गजरा तिथं माळला जातो. आणि अगदी असंच माझं मत आहे आर्ट आणि क्राफ्ट बद्दल. आर्ट म्हणजे कला आणि क्राफ्ट म्हणजे त्याचं जे आपण तंत्र वगैरे करतो, टेक्निकल गोष्टी, तर त्या क्राफ्ट मध्ये येतात. त्याला तुम्ही कसं सजवता. तर बेसिकली मला असं वाटतं की तुमचं आर्ट, तुमची कला ही आर्ट आणि क्राफ्ट साठी एक अॅनालॉजी आहे, ती गजऱ्याची मी वापरू इच्छितो. की तुमची कला जी आहे तर ती त्या गजरातल्या फुलांसारखी आहे आणि तुमचा जो क्राफ्ट आहे तर तो त्याला सांगणाऱ्या दोऱ्यासारखा. कलेमध्ये क्राफ्ट ही तितकंच महत्वाचं आहे, पण ज्या वेळेला तुम्ही तो गजरा मळता तेव्हा ती कलाच दिसली पाहिजे, तो दोरा दिसता कामा नाहीये. ज्या वेळेला तो दोरा दिसतो त्यावेळेला वाचकाचा रसभंग होतो आणि ज्या वेळेला फक्त कला दिसते, दोऱ्याचं अस्तित्व असून सुद्धा, तेव्हा मात्र ती समोरच्याला अपील होते, ती समोरच्याला आवडते. आणि अगदी असंच या काव्यसंग्रहामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. वृत्तबद्ध कविता आहेत, पण कुठेही तुम्हाला असा काहीतरी भरिता शब्द टाकलेला आहे किंवा वृत्तपूर्तीसाठी काहीतरी अट्टहास केलेला आहे असं तुम्हाला जाणवणार नाही. जे शब्द आले ते अगदी लय घेऊनच आले, सहज आलेले आहेत आणि त्यामुळे ती मजा येते. आणि अगदी वृत्तबद्धाचं अगदी साधं सोपं उदाहरण म्हणजे की लहानपणापासून आपण जो श्वास घेतोय तो सुद्धा लयीतच घेतो. ज्या वेळेला त्या हृदयाची लय बिघडते तेव्हा त्या रोगाला नाव आहे अरिथमिया. शास्त्रज्ञांना किंवा डॉक्टरांना त्याला अरिथमियाच नाव का द्यावं वाटलं, कारण की रिदम ज्या वेळेला ब्रेक होतो त्याला अरिदम असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. ती लय जेव्हा तुमच्या श्वासाची तुटायला सुरुवात होते तेव्हा तो अरिथमिया हा रोग तुम्हाला होत असतो. त्यामुळे वृत्तबद्ध कविता सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आणि एखाद्या विषयावरती तुम्हाला कुठलंही बंधन न पाळता कुठलंही तुम्हाला मुक्तपणे जेव्हा मांडायचं आहे तेव्हा मुक्तछंद सुद्धा महत्वाचा आहे. प्रत्येक वेळेला बंधनात राहूनच तुम्हाला काम करायला पाहिजे असंही नाही. आणि प्रत्येक वेळेला जे स्वातंत्र्य तर त्याचा स्वैराचार सुद्धा होता कामा नये. स्वातंत्र्याचा जेव्हा स्वैराचार होतो तेव्हा मुक्तछंदाचा निबंध होतो, एवढं लक्षात ठेवायला पाहिजे. तर इतक्या सगळ्या छान रचना आहेत. अगदी विषय वैविध्याबद्दल मी बोलू शकतो. धन्यवाद. 1-2 मिनिटात मी संपवतोय माझं बोलणं. तर विषय वैविध्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर त्यामध्ये विरह आहे, काही प्रेरणादायी कविता आहेत, व्यक्तिचित्र आहेत, म्हणजे अगदी कोंडाबाई आहे तर तिने वाचलेली तानी कविता आहे, काळे मास्तर, भेट भुकेची, त्याच्यानंतर मराठी वरचं प्रेम एका कवितेतून व्यक्त केलंय, मराठी माय माझी,
नथीवरती एक खूप छान कविता आहे. नथ ही एखाद्या स्त्रीसाठी ते असं आभूषण आहे की तो स्त्रीचा स्वाभिमान आहे, स्त्रीचा अभिमान आहे. तर तो नथीचा नखरा असं ज्याला म्हटलं जातं. तर त्या पद्धतीची ती कविता त्यांनी याच्यामध्ये मांडलेली आहे आणि अतिशय असा सुंदर संग्रह आहे आणि तो नक्की सर्वांनी वाचला पाहिजे. तुम्हाला अगदीच छान वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता त्याच्यामध्ये वाचायला मिळतील. तर मी एवढं माझं मत व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अमिता पेठे पैठणकर यांच्या काव्य संग्रहामध्ये विविध प्रकारच्या कविता, विविध वृत्तबद्ध कविता आणि मुक्त छंदातल्या विविध कविता आलेल्या आहेत. विषयाचं ही वेगवेगळ्या प्रकारचे विषय त्यांनी या कविता संग्रहातून हाताळलेले आहेत. विषयाचं कुठलंही बंधन स्वतःवर लादून घेतलेलं नाही असं मत आपण इथं नोंदवलं. त्याचप्रमाणे कवी आणि लेखकांनी फक्त आपल्या भाषेतीलच कविता नव्हे किंवा आपल्या भाषेतीलच लेखकांचे लेखन न वाचता इतर भाषिक लेखकांचं लेखनही वाचायला हवे, त्यालाही आपण प्राधान्य द्यायला हवे, जेणेकरून आपल्याला विषयाचं वैविध्य समजून घेता येईल असं काहीसं मत आपण नोंदवलं. वाचक पीठच्या वतीने आपले हार्दिक आभार. आणि यानंतर या कविता संग्रहावर आपलं मत नोंदवण्यासाठी मी आमंत्रित करेल आजच्या प्रमुख भाष्यकार आदरणीय माणिकताई घारपुरे मॅडम यांना. लोकव्रत प्रकाशन पुणे येथून आपण उपस्थित झालेले आहेत. वाचक पीठच्या वतीने आपलं स्वागत आहे. आपल्याला विनंती करते मी की आपण आपल्याशी सुसंवाद साधावा. आदरणीय माणिकताई घारपुरे. धन्यवाद शर्मिलाजी. नमस्कार. अमिताजी पेठे पैठणकर यांच्या तुझ्या सहीची डावी बाजू या कविता संग्रहावर भाष्य करण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल मी वाचकपीठ प्रतिष्ठानचे मनपूर्वक आभार मानते. मी ज्या काही लोकांचं लेखन आवर्जून वाचते, अमिताजी त्यांच्यापैकी एक आहेत. त्यांचं तुझ्या सहीची डावी बाजू हे वाचताना एक रसिक वाचक म्हणून मला जे जे जाणवलं आज मी तेच इथे मांडणार आहे. अमिताजींच्या नावाचा अर्थ अमर्याद, असीम, कोणत्याही मितीत न मावणारी असं आहे आणि हीच विशेषणं त्यांच्या कवितेलाही लागू पडतात. तुझ्या सहीची डावी बाजू या नावातच अमिताजींच्या प्रतिभेची चुणूक दिसते. या काव्यसंग्रहात आयुष्यातल्या वेगवेगळ्या भावनांना स्पर्श करणाऱ्या कविता आहेत. यात वृत्तबद्ध कविता आहेत, छंदबद्ध कविता आहेत, काही मुक्त छंद आहेत आणि त्याबरोबर गझला देखील आहेत. अमिताजींच्या सिद्धहस्त लेखणीला कोणताच काव्यप्रकार वर्जित नाही. त्यांच्या वेगवेगळ्या वृत्तांमधली रचना वाचताना जाणवते ती विषयांची विविधता. निसर्ग, तत्वज्ञान, प्रेम, भक्ती, विरह याशिवाय या संग्रहाची मला एक विशेष बाजू मांडावीशी वाटते, जी आतापर्यंत आपण अनेकांच्या बोलण्यातनं ऐकली की ती म्हणजे व्यक्तिचित्र रेखाटणाऱ्या या कविताही या संग्रहात वाचायला मिळतात. आत्ताच अमिताजींनी जी सादर केली तानी ही कविता, ती एका बेवारशी, खुळ्या, आत्ममग्न असलेल्या एका मध्यमवयी स्त्रीची व्यथा आहे. ही कविता वाचताना वाचकाला प्रत्यक्षपणे शब्दात न लिहिलेले अर्थ सुचवून खूप अंतर्मुख करते. याशिवाय काळे मास्तर, एक ऊस तोडणाऱ्या मजुरावर सुद्धा एक कविता आहे. शिवाय कोंडाबाई ही एका तृतीयपंथी व्यक्तीवर लिहिलेली कविताही आहे. या कवितांमधून अमिताजींनी या उपेक्षितांच्या व्यथांना काव्यात्म न्याय दिलाय. या संग्रहातील विषयांचं वैविध्य हे खूप खिळवून ठेवणार आहे. आशय घनता ही या संग्रहाची दुसरी महत्वाची विशेषता. कविता म्हणजे नेमकं काय असतं हो, तर लय असलेल्या शब्दांनी अनावर उर्मीने केलेली अभिव्यक्ती म्हणजे कविता. एखादं दृश्य बघितलं, घटना बघितली किंवा ऐकली किंवा एखादा हृदयस्पर्शी अनुभव घेतला तर संवेदनशील मनाला स्वस्थ बसता येत नाही. घेतलेली अनुभूती शब्दांच्या माध्यमातून बाहेर येण्यासाठी धडपडत असते. ती कल्पना मनात रुजते आणि एका सर्जनाचा आरंभ होतो. कविता जन्माला येत असते.
कवितेचं शरीर हे शब्दांचं असतं. शब्द कवितेचा आकृतीबंध ठरवतात आणि कवीच्या मनात असलेली कविता कागदावर प्रत्यक्ष उतरते. आशय हा या कवितेचा प्राण असतो, बलस्थान असतं. मनातल्या कल्पनेला अभिप्रेत असलेला अर्थ वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी नेमक्या शब्दांची निवड करणं हे कौशल्याचं काम असतं. कारण मराठी भाषेमध्ये एका अर्थासाठी अनेक समानार्थी शब्द आपल्याला माहीत असतात. म्हणून असं म्हणता येईल की अचूक शब्दांची सजग निवड हेच अमिताजींच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे. कवितेचा आशय कोणत्या शब्दानं अधिक उठावदार होईल, अधिक प्रभावी होईल हे जाणून त्यांनी हेतुपुरस्सरपणे शब्द निवडलेत. नुसताच अर्थ नाही तर वृत्तबद्ध कवितेमध्ये एखाद्या शब्दाची योजना करताना त्या शब्दाची लगावली लक्षात घेऊन त्यांनी या शब्दांची निवड केली आहे. वृत्ताची लयीची ओढाताण न करता त्यांनी आशयाला लीलया सांभाळलंय. म्हणून त्यांची कविता सहज सुंदर आहे. त्यांच्या कवितेचं प्रभावीपण मनाला खूप भावतं. त्यांची कविता वाचताना वाचकांच्या मनात शब्दचित्र रेखाटत असते. वाचक ती कविता वाचताना त्या कवितेचाच होऊन जातो. अशी अनुभूती येणं हा वाचनानंदाचा कळस असतो. असे आनंदाचे क्षण तुझ्या सहीची डावी बाजू वाचताना पानोपानी गवसतात. उदाहरणार्थ आपल्या वाटा या कवितेत लिहितात, उतरून माळ खाली वळल्या उगाच वाटा, क्षण साठवून वेडे झरल्या उगाच वाटा, घनगर्द सावल्यांशी हितगुज बोलल्यावर कुठल्या तरी तृणावर भुलल्या उगाच वाटा. त्यांच्या या ओळी वाचल्या की आपण थेट माळरानावर पोचतो. माळरानावरच्या उतारावर बिलगून पुढे जाणाऱ्या हलकेच वळण घेणाऱ्या पाऊलवाटा आपल्याला सोबत घेऊन जातात. त्या वाटेनं जाताना आपल्याला दिसतात ती कडेला उभी असलेली ऊन माथ्यावर घेत असलेली मोठी झाडं. त्या झाडांच्या सावलीत या वाटाही जराशा विसावतात, रेंगाळतात. ही सावली कशी आहे हे सांगताना अमिताजी घनगर्द हे विशेषण वापरतात. ते वाचून आपसुकच दाट, शांत, थंड सावली आपल्या डोळ्यासमोर येते. तिथून जाणारे वाटसरूही त्या सावलीत विश्रांती घेत असतील. आपणही तिथे निमिषार्धासाठी रेंगाळतो आणि मग जाणवतं की या सावलीत या वाटा सुखावल्या आहेत, या सावलीमध्ये या वाटा रमल्या आहेत. आणि वाटांवर झुकून बघणाऱ्या एखाद्या गवताच्या पात्याला झुकतं माठ देणाऱ्या वाटा आपल्याला साक्षात दिसू लागतात आणि घरबसल्या आपण त्या निसर्गा चित्राचा भाग बनून जातो. माळाच्या गंधाची, गारव्याची एक अवर्णनीय अनुभूती आपण घेतलेली असते. ही असते अमिताजींच्या शब्दाची किमया. ही किमया त्यांना कशी साध्य झाली हेही त्यांनी आपल्या लेणी या कवितेत सांगितलं आहे. आपल्या कवितेचं कुठलंही सिक्रेट हातचं राखून न ठेवता त्या लिहून जातात, नाद गोडसा अलगद उतरत झरझर आला खाली, अक्षर अक्षर जन्मत गेले कविता त्याची झाली, कधी वेदना कधी प्रेम तर गहिवर वेडा होतो, प्रवास वेडा असा होतसे मनात वरती खाली. कवितेच्या जन्माची क्लिष्ट कहाणी यापेक्षा सोप्या शब्दात मांडता येणार नाही. हे लिहितानाही मी कविता लिहिली आहे असा भाव कुठेही दिसत नाही. सर्जनाच्या उर्मीला नम्रपणे शरण गेल्याशिवाय कविता जन्माला येत नसते हे अमिताजींना ठाऊक आहे. म्हणूनच त्यांच्या कुठल्याही कवितेतून मी पण डोकावत नाही. त्यामुळेच ती कविता थेट वाचकांच्या मनात शिरते. ही कविता आपल्याला झिरमिरत्या श्रावण सरीसारखी कळत नकळत भिजवते. आपल्याला तरल मनस्थितीत नेणाऱ्या या कवितेला अमिताजी मात्र कौतुकानं वेंधळवेडी, अल्लड अशी विशेषणं बहाल करतात. त्यांच्या कविता माझी या दीर्घ कवितेत त्यांनी त्यांच्या नजरेतून त्यांना दिसणारी त्यांची कविता कशी आहे ते लिहिलं आहे. कवितेच्या प्रत्येक कडव्यात त्यांनी त्यांना त्यांची कविता कशी दिसली ते सांगितलंय. ही कविता उत्प्रेक्षा अलंकाराचं अतिशय सुंदर उदाहरण आहे. अमिताजींना वाटतं की त्यांची कविता कधी चहामधली साखर होऊन येते आणि घोट घोट घेतल्यावर ऊर्जा देऊन जाते, तर हीच कविता देवपूजा करताना दरवळते, सहाण किंवा धूपारती होऊन येते. त्यांची कविता कधी पिठासोबत मळली जाते, थापली जाते, तव्यावर भाजलीही जाते, फुगते आणि फुटतेही.
हीच कविता सांजेला कातरवेळी कातर होऊन भेटते. शुभं करोती म्हणताना समयीची ज्योत बनवून अंधार दूर करते. प्रार्थनेच्या स्वरूपात मनात सकारात्मकता पेरते. रात्री नीज आली की ही कविता मऊ चौघडी पांघरून कुशीत शिरते आणि एकटेपण घालवते. अमिताजींची कविता विलक्षण आहे. ती इच्छाधारी आहे. अमिताजींसाठी ती कोणतंही रूप धारण करते. त्यांच्या प्रत्येक क्षणात, प्रत्येक कामात त्यांची सोबत करते. त्यांचं कवितेसोबतचं हे सहजीवन अतिशय रुद्ध असं आहे. पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या वारकऱ्याला जशी पावलोपावली विठू माऊली भेटते, तशी अमिताजींना दैनंदिन कामात कविता सापडते. मी जेव्हा एक स्त्री म्हणून, एक वाचक म्हणून या गोष्टीचा विचार करते, तेव्हा अमिताजींचं कवितेशी असलेलं अद्वैत मला कौतुकाचाच विषय वाटतो. कविता त्यांच्यावर प्रसन्न आहे आणि म्हणूनच वाचक म्हणून पर्यायानं आपल्यावरही प्रसन्न आहे. पण हीच प्रसन्न कविता कधी कधी त्यांची गंमत करते. मन जेव्हा संवेदनांनी अतिशय भरून गेलेलं असतं, तेव्हा मनातलं सगळं मांडणं शब्दात अवघड होऊन जातं. लिहायला जावं तर संतृप्त मनाला शब्द सुचत नसतात. काहीच लिहू नये असं ठरवावं तर ती अनुभूती शब्दांमध्ये रचली जाण्यासाठी भरतीच्या लाटेसारखी अनावर उत्सुक झालेली असते. अशा द्विधा मनस्थितीचं वर्णन करताना त्यांना तटस्थ राहून साक्षीभावानं शांतपणे बघणाऱ्या त्यांच्याच कवितेसाठी त्या सहज लिहून जातात. तुझी आठवण अशी अवेळी धांदल माझी करते, सुंदर एका ओळीसाठी रात्र रात्र तीच ठेवते. लिहावंसं वाटतंय, मन भरून आलंय, पण शब्द सुचत नाहीयेत. फारसा विचार न करता झोपावं म्हटलं तर तेही शक्य नाहीये. अशा वेळी त्या आठवणी इतकीच सुंदर लिहायची असलेली ओळ रात्र रात्र तिष्ठवत ठेवते. लक्षात घेऊया, ती ओळ थांबवत नाहीये, जागवत नाहीये, तर ती तिष्ठवते. मी मघाशी जे म्हणाले की आशयाला न्याय देण्यासाठी अमिताजी सुयोग्य शब्द निवडतात, ते असं. थांबवणे, जागवणे आणि तिष्ठत ठेवणे यातला सूक्ष्म भेद लक्षात घेऊन त्या शब्दाची निवड करतात. आणि आपल्याला ती सुंदर ओळ सुचण्यासाठी जागणारी, तिची आतुरतेनं वाट बघत थांबलेली कवयित्री दिसते आणि तिथेच ती कविता अर्थपूर्ण होते. अमिताजींची अशीच एक चिरायू होवो ही एक विलक्षण मुक्तछंद कविता या संग्रहात आहे. आपल्या समाजातलं, संस्कृतीमधलं, कुटुंबातलं स्त्रीचं स्थान, तिच्या क्षमता, स्त्रीचं मनस्वीपण अधोरेखित करणारी ही कविता मला खूप आवडली. अमिताजींनी अत्यंत संयत शब्दात कुठल्याही तथाकथित वादाचा अभिनिवेश न आणता अतिशय ठामपणे एक सत्य, एक वास्तव जगापुढे मांडलंय. त्या लिहितात, तुझं भ्रमात असणं नि तिचं आत्ममग्न असणं, चिरायू होवो, चिरंतन राहो अशासाठी की त्यातच या सृष्टीचं, ब्रह्मांडातील कणाकणाचं भलं आहे. तू भ्रमात असलास की शांत, नि ती आत्ममग्न असली की सहज असते. हे शांत सहज असणं भोवतालच्या पथ्यावरच मागूनच घेतली आहे बहुधा ही अस्वस्थता, त्या निर्गुणाकडनं सर्व निर्गुण साकारण्यासाठी. कधी न तुटो, पण तुटलाच तुझा भ्रम तर येणाऱ्या प्रलयाला अडवण्याची, परतवण्याची अथवा कवेत घेऊन जोजवण्याची ताकद कुणात अथवा कशातही नाही तिच्याशिवाय. पण ती तर आत्ममग्नच असणार. मग कवितेच्या शेवटच्या ओळीत विचारलेला हा प्रश्न मग स्वतःच उत्तर देणार आहे. तो घरातल्या, आयुष्यातल्या प्रत्येक स्त्रीच्या क्षमतांचं, ती करत असलेल्या परिस्थितीच्या मौन स्वीकाराची नम्र जाणीव करून देणार आहे. तिला असलेल्या परिस्थितीबद्दल काही तक्रार नाहीये. काही असलंच तर तिला स्वतःच्या क्षमतांचं भान आहे, आत्मविश्वास आहे. म्हणूनच कुठल्याही दडपणाशिवाय ती सहज आहे. या सहजपणामध्ये निश्चितपणे, परिपक्व समजूतदारपणे पुढे जाण्याचा, सोबत त्यालाही नेण्याचा निर्धार आहे. तिचा हा समजूतदार सकारात्मक वाटतो. हीच सकारात्मकता जगण्याचा दिलासा बनून आपल्याला अनेकदा वास्तवातही भेटते. या कावळे संग्रहाला ज्या कवितेवरून नाव मिळालं,
काव्यसंग्रहाच्या मलपृष्ठावर जिला स्थान मिळालं त्या कवितेविषयी बोलणं खूप आवश्यक आहे. ही कविता म्हणजे फक्त शब्द नाहीयेत, तर हा स्त्रीत्वाच्या खोल अंतर्दहाचा शहारा आहे. ही कविता म्हणजे स्त्रीत्वाच्या अस्तित्वाची, तिच्या स्वची अघोषित जाणीव आहे. सही कुणाची, अंगठा कुणाचा. पुन्हा एकदा हे परिस्थिती शारण्य नाही, तर निर्विकल्प बिनशर्त स्वीकार आहे. जमा खर्च ओलाव्याचा, गहिवरण्याचा, पापण्यांच्या उंबरठ्यावरून परतणाऱ्या थेंबांचा हिशेब कुणी कुणाला द्यायचा हे ठरवण्याच्या आतच जगण्याच्या करारावर लफ्फेदार सही करून तू मोकळा झालास आणि मी नाईलाजानं अंगठे लावत गेले. त्या प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे तू तू म्हणून सही केली होतीस ना, अगदी तिथेच खाली तुझ्या सहीच्या डाव्या बाजूला. किती थेट, किती काळजात घुसणारा हा शब्दप्रहार. स्पष्ट, निश्चित, ठाम असा सही करणारा तो आणि अंगठा लावणारी ती गहिवरलेली, तरीही शांत. हा अंगठा म्हणजे केवळ अज्ञानाचं प्रतीक नाही, ती स्वतःच्या जाणीवा गिळून दिलेली सहमती आहे. तिनं प्रत्येक ठिकाणी अंगठा लावला जिथं त्यानं मी म्हणून सही केली. वेदनांचं, समर्पणाचं आणि एका अतिशय सुज्ञ अशा मौनाचं सामर्थ्य स्पष्ट करणारी ही कविता आहे. इथे केवळ अश्रूच ढाळले गेले नाहीत, तर आठवणींच्या जात्यावर काही अपेक्षाही भरडल्या गेल्या आहेत. मग समोर येत जातं ते स्त्रीत्वाचं दुय्यमत्व आणि तिचं अद्वैत. सहीच्या डाव्या बाजूला अंगठा. हा अंगठा म्हणजे स्वतःची साथ सोडून दुसऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणं नाही, तर स्वतःच्या वाटेचं तिला ठाऊक असलेलं मौन समर्पण आहे. ती स्वतःला मिटत नाहीये, तर ती एका नवीन प्रकारच्या अद्वैताला स्वतःला तयार करते. या कवितेच्या अर्थाचा अवकाश खूप मोठा आहे, कारण ही कविता नुसते शब्द नाहीये, तर ती एक अनुभूती आहे. त्याच्या सहीला तिच्या अंगठ्यानं दिलेला हा रुकार, हा एकत्र जगलेल्या त्या हळव्या क्षणांच्या हिशोबाची घेतलेली जबाबदारी आहे. ती तिला घ्यायचीच आहे. या उत्तरदायित्वाला सामोरं जाण्यासाठी तिच्या मनाची पूर्ण तयारी झालेली दिसते आहे. तिचं कणखर होत जाणं हीच एक साक्षात संपूर्ण कविता आहे. ही कविता अंगठा लावणारी असली तरी आत्मनिर्भरतेकडे नेणारी आहे. या आणि अशा प्रत्येकच कवितेवर बोलावं तितकं कमी आहे. या संग्रहातली एकही कविता ही केवळ कविकल्पना नाहीये, वास्तवाचा स्पर्श असलेली ही स्वप्न आहेत. म्हणूनच हा संग्रह एका बैठकीत वाचून संपवण्यासारखा नाही. कारण अमिताजींची कविता कधी मोहवते, कधी झोजवते, कधी विचार करायला लावते, कधी सोबत करते, कधी रडवते सुद्धा. म्हणून यातल्या प्रत्येक कवितेची लज्जत सावकाशपणे एक एक कविता वाचत अनुभवायची आहे. मला खात्री आहे निरनिराळा छटा असलेल्या या कविता आपल्या मनावर, बुद्धीवर त्यांचा रंग चढवल्याशिवाय राहणार नाही. दुःखाच्या कवितेला देखणं करणाऱ्या अमिताजींना पुढील लेखनासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देऊन इथेच थांबते. आणि कवितेवर प्रेम करणाऱ्या मुसाफिरांची जी चळवळ आहे, वाचकपीठ प्रतिष्ठान, त्यांचे मी आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अमिताजींच्या कवितेवर अतिशय विस्तृतपणे आपण भाष्य केलं. खूप छान बोललात आपण. खरं तर अमिताजींच्या या कवितेच्या अर्थाचा अवकाश आपण आम्हाला उलगडून दाखवलात आणि अतिशय अभ्यासपूर्ण भाष्य आपण इथे केलं, त्याबद्दल पुनश्च एक वार आपले धन्यवाद. यानंतर आपण अध्यक्षीय समारोपाकडे वळत आहोत. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय भैरवीताई देशपांडे यांना मी निमंत्रित करेल. आपण आपलं भाष्य, आपलं मनोगत
इथे आमच्या समोर मांडावं अशी आपल्याला विनंती आहे. आदरणीय भैरवीताई देशपांडे. नमस्कार आणि शर्मिलाजी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार. खरं म्हणजे मला जे काही बोलायचं होतं त्यातले बरेचसे मुद्दे माझे जे दोघंही आज इथे वक्ते होते त्यांच्याकडून आपण ऐकले आहेत. पुढे जाऊया. वाचावं ते आम्हीच असं आत्मविश्वासानं सांगणाऱ्या वाचकपीठ प्रतिष्ठानच्या आयोजक समूहचे सर्वप्रथम मी मनपूर्वक आभार मानते. आजच्या कार्यक्रमात याआधी अमिता पेठे पैठणकर यांच्या तुझ्या सहीची डावी बाजू या काव्यसंग्रहावर भाष्य करणारे आजचे दोन्ही वक्ते माननीय चैतन्यजी आणि माननीय माणिकजी ही दोन्हीही नावं म्हणजे आपल्या क्षेत्रातील प्रथितयश नावं आहेत आणि दोघांनी अत्यंत उत्तमरित्या आपापला विषय मांडलेला आहे. माझे पण या पुस्तकाविषयीचे जे मत आहे ते माझ्या या दोन्ही सहवक्त्यांपेक्षा फार भिन्न नाही आहे. मात्र या पुस्तकाबद्दलचा मोह मला वारंवार हे पुस्तक वाचायला सध्या जास्त बाध्य करत होता काही दिवसांपासून आणि त्यातून माझ्या हाती जे लागलं ते संचित मी आता आपणा सर्वांसमोर मांडणार आहे. मुळात वाचकपीठ प्रतिष्ठानचे या प्रसंगी मनपूर्वक अभिनंदन करू इच्छिते मी, कारण त्यांनी केलेल्या या आयोजनामुळेच अमिताजींच्या या भावस्पर्शी पुस्तकाशी पुन्हा एकदा दृढ मैत्री करता आली असं म्हणायला हरकत नाही. मात्र सगळ्यात मोठी अडचण आहे ती अशी की ज्या कवयित्री म्हणतात समुद्र व्हायचंय मला आणि समुद्र व्हायची इच्छा ठेवणाऱ्या या कवयित्रींच्या असीम विचारांना वेळेच्या बंधनात कसं बांधावं हा मला वाटतं सर्वात मोठा प्रश्न आहे. तर मंडळी, कुठलंही पुस्तक जेव्हा आपण हातात घेतो तेव्हा मला असं वाटतं की प्रत्येक पुस्तकाची एक स्वतंत्र भाषा असते आणि पुस्तक बोलू लागतं ते मुखपृष्ठापासून. जेव्हा तुझ्या सहीची डावी बाजू हे पुस्तक हातात घेतलं तेव्हा सगळ्यात आधी लक्षात आलं होतं ते म्हणजे या मुखपृष्ठाचं आणि शीर्षकाचं वेगळेपण. तर पुस्तकाच्या शीर्षकापासून अगदी शेवटच्या पानापर्यंत वेगळेपणाचा हा ठसा आणि कवयित्रीने वेगळेपण जपण्याचा वसा कायम सांभाळलाय हे मला या पुस्तक वाचताना जागोजागी जाणवलंय. आपली प्रत्येकाची पुस्तक वाचायची एक एक विशिष्ट पद्धत असते. म्हणजे कोणी बघा पुस्तकाचा सुद्धा फडशा पाडणारे लोक असतात आणि कुणी मात्र अगदी चवीनं अर्थपुरवत पुस्तक वाचणारे लोक असतात. मला म्हणजे मी दुसऱ्या प्रकारात मोडते असं म्हणायला हरकत नाही. त्यातही अमिताजी या माझ्या समान धर्म असल्यामुळे त्यांच्या कविता निवडीच जास्त उत्सुकता मला होती, ती म्हणजे काळजातील काही हे त्यांचं जे मनोगत आहे ते वाचण्याची. आणि माझं तर असं म्हणजे मत आहे अगदी स्पष्ट की प्रत्येक पुस्तकातली ही सुरुवातीची पानं म्हणजे त्या कवीला कवयित्रीला त्याच्या काव्य प्रतिभेच्या पल्याड जाऊन भेटण्याची किंवा जाणून घेण्याची फार महत्वाची अशी पानं असतात. कारण लिहिणाऱ्याच्या आतमध्ये नेमकं काय माणूस पण दडून बसलाय ते जाणून घेण्यासाठी मनोगता इतकं मला नाही वाटत की दुसरं काही आणखीन महत्वाचं असेल. यात अमिताजींच्या एका वेळेपाशी अक्षरशः एका ओळीपाशी थांबायला झालं ते म्हणजे सर्जनाच्या प्रत्येक क्षणाच्या मी ऋणात राहीन अशी प्रांजळ कबुली वाचताना त्यांनी दिलेली आहे. आणि ही कबुली वाचल्यानंतर असं लक्षात येतं की हा अमिताजींच्या स्वभावातील सच्चेपणा आहे आणि ज्याची प्रचिती पुढे आपल्याला पानोपानी येत असते. जेव्हा माझ्या हाती हा कविता संग्रह आला म्हणजे जेव्हा याचं प्रकाशन झालं होतं त्यानंतर अवघ्या काही दिवसातच हा कविता संग्रह माझ्यापर्यंत पोचला होता, तेव्हा कुतूहलापोटी मी सगळ्यात आधी जेव्हा शोधलं तेव्हा ती म्हणजे शीर्षकाची कविता कुठे आहे ते सगळ्यात आधी मी शोधलं होतं. आणि ती कविता वाचल्यावर आता माणिकजींनी त्यावर फार विस्तृत आणि अतिशय समर्पक असं भाष्य केलेलं आहे. पण जेव्हा मी ती कविता वाचली तेव्हा मला जाणवलं होतं की ये कुछ अलग है, इट्स डिफरंट. तर
ही गोष्ट म्हणजे कायमची कोरली गेली मनावर. आणि तेव्हापासून जी पुस्तकं अशी अधूनमधून वाचायची म्हणून आपली आवडती पुस्तकं असतात, त्या पुस्तकांच्या यादीत किंवा त्या पुस्तकांच्या सेटमध्ये अमिताजींचं हे पुस्तक सुद्धा स्थान मिळवून गेलेलं आहे. आता आपण वेगवेगळ्या वक्त्यांचे विचार ऐकले. काळे सर म्हणाले की ही एक आध्यात्मिक भाव असणारी कविता आहे आणि एकात्म भाव भक्तिरूपात मांडणारी कविता आहे. खरोखर अमिताजींनी केलेल्या जी काही म्हणजे चरित्रात्मक कविता ज्या आहेत त्यावरून तर निश्चितच त्यांचं जगण्याचं त्यांनी अत्यंत सूक्ष्म असं अवलोकन जे केलेलं आहे ते आपल्याला आढळून आलं. त्यानंतर चैतन्यजींनी जो उल्लेख केला होता त्याप्रमाणे मलाही म्हणावं असं वाटतं की यह पढ़ी लिखी कवयित्री है, लिखी लिखी कवयित्री नाही है. त्यानंतर माणिकजी म्हणाले की कवितेचं शरीर शब्दांचं असतं आणि आशय हा त्याचा प्राण असतो. तर या दोन्हीची अत्यंत उत्तम रीतीने सांगड घालणं अमिताजींना जमलंय. हे आपण सगळ्यांना हे पुस्तक जेव्हा जेव्हा वाचू तेव्हा तेव्हा जाणवत राहतं. आता कवितांना सुरुवात होते त्यातली पहिलीच प्रार्थना आहे की म्हणजे गझल आहे मुळात ती, पण प्रार्थनेच्या अंगानं जाणारी ही जी रचना आहे, स्मृतिभ्रंशाचे दान मला दे असं म्हणतात कवयित्री. म्हणजे बघा, वरवर खूप सोपं वाटत असलं, साधं वाटत असलं तरी स्मृतिभ्रंश या एका शब्दाला अर्थाचे कितीतरी पदर, कितीतरी शक्यता निर्माण करणारा हा शब्द आहे. कदाचित असे काही प्रसंग आहेत आयुष्यातले की जे पुन्हा आठवू नयेत असं वाटत असेल, त्यामुळे ही प्रार्थना केल्या गेली असेल की स्मृतिभ्रंशाचे दान मला दे. तर मला असं वाटतं की अर्थांचे अनेक पदर असणारं हे एक महावस्त्र आहे, अशी अमिताजींची कविता आहे. पानामागून पानं आपण उलटत जातो आणि कवितेच्या नानाविध छटा आपल्याला सापडत जातात. म्हणजे काय नाही या कवितेत. मला वाटतं की कवितेचं वृत्त, कवितेचे शब्द यापेक्षाही जास्त महत्व माझ्या लेखी कवितेतून व्यक्त होणाऱ्या भावनांना आहे. वेदना, विरह, दुःख अशा सगळ्या ज्या मानवी भावभावना आहेत त्यांचे अलंकार लिहून ही कविता आपल्या समोर येते. मग कुठे अष्टाक्षरी असेल, कुठे वृत्तबद्ध कविता असेल, गझल असेल आणि काळजाचा ठाव घेणारी मुक्तछंद कविता असेल. काही कविता वाचल्यानंतर आपल्याला विल्यम वर्ड्सवर्थ यांनी जी कवितेची व्याख्या केली आहे, स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल इमोशन्स, ते आठवल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकदीची मुक्तछंद कविता या पुस्तकात आपल्याला भेटते. त्यानंतर थोड्या वेळापूर्वी चैतन्यजींनी उल्लेख केला होता माझे मला कळो यासारखी अभंगाच्या अंगाने जाणारी कविता आपल्याला या पुस्तकात म्हणजे अढळ स्थान मिरवताना आढळून येते. या कवितेत, या पुस्तकातल्या ज्या 2 कविता आहेत म्हणजे ज्यांच्यापाशी मी प्रत्येक वेळेला थांबते त्या म्हणजे फकीर झोळी आणि कविता माझी. या मला या पुस्तकात आवडलेल्या सर्वाधिक आवडलेल्या कविता आहेत असं म्हटलं तर हरकत नाही. आपण जेव्हा असं म्हणतो एखाद्या म्हणजे आता हा विषय आज वारंवार आलेला आहे की वृत्तबद्ध कविता, मग मात्रा म्हणजे वृत्त सांभाळायचं म्हणजे मग मात्रा आले, मग छंद आले, या सगळ्या तंत्रातून आपण जेव्हा लिहायला लागतो तेव्हा आपल्या लेखनाला निश्चितच शिस्त लागते. पण असाही आरोप होतो की यामुळे बरेचदा कवितेचा आत्मा हरवतो की काय, कविता कृत्रिम होते की काय. मात्र अमिताजींच्या बाबतीत मात्र हे अजिबात कुठेही जाणवत नाही. प्रत्येक कविता आहे या गोष्टीचं प्रमाण आहे की तंत्र आणि लय या दोन्ही गोष्टी त्यांच्या आत्म्यात अक्षरशः भिनलेल्या आहेत. फकीर झोळे ही कविता जेव्हा मी वाचली तेव्हा खूप विचारात पाडणारी अशी कविता मला वाटली. ही फकीर झोळी प्रश्नांची का उत्तराविना भरते, वर उद्वेगाचा पूरक अपराद्वैत तळाशी धरते. म्हणजे मला या ओळींनी इतकं अस्वस्थ केलं होतं की वेगवेगळे अर्थ मी यातून लावण्याचा प्रयत्न केला. कधीतरी असं वाटलं की या कवितेतून काहीतरी अव्यक्त अशी वेदना वाचकांच्या भेटीला येते, किंवा या असंही वाटलं की या कवितेत जी अस्वस्थता आहे ती कदाचित आयुष्यातल्या कुठल्याही गोष्टीचा आपल्याला आता संबंध लागत नाहीये, काहीतरी हातातून सुटत चाललाय, असं काहीतरी घडून गेलंय की सगळ्या गोष्टी फोल वाटायला लागल्यात
असा काहीतरी जेव्हा अनुभव येतो तेव्हा निसर्गातल्या आपण सर्व शक्तिमान अशा तत्वाला शरण जातो आणि आपल्याला पडलेल्या कोड्यांची उकल करू पाहतो. असा सुद्धा भाव मला या कवितेत सापडला. याच कवितेच्या शेवटी त्यांनी लिहिलंय की निष्णात कुणीसे वरतून अलगद मारत असता काठी, मी आयुष्याच्या रगट्याला का मारत बसते गाठी. म्हणजे रगटा हा आणखीन एक असा वेगळा शब्द. आयुष्य जो म्हणजे चिंधीच्या वस्त्राला मला वाटतं आपण रगटा असं म्हणतो. बराचसा हद्दपार झालेला असा शब्द आहे. काही वेगळे शब्दही मला या संग्रहात सापडले जे अमिताजींनी लिहिलेले आहेत. अनेक खोल गहिरे अर्थ सांगणाऱ्या कवितांइतक्याच अशा शृंगार रसातल्या प्रेमभावनेने भरलेल्या कविता सुद्धा या पुस्तकात आपल्याला सापडतात. उदाहरणार्थ आपण यावेळी ऐकूया की किणकिणे त्या रातीचा होई जांभईला भार, घनसावळ्या रंगात विजे श्रावणाची धार. मग एका ठिकाणी त्या लिहितात की दिवे लागणीला तुझ्या मंदिराच्या, सभोवार मी तेवते साजणा, तुझी याद येते मला घाव देते, पुरे ना सख्यारे आता भेटना. किती आर्जव आहे बघा या कवितेत. आणि म्हणजे ती स्वतःच निरांजनासारखी जळतेय, तेवतेय. जळते असं नाही म्हणणार आपण, तेवते हा शब्द वापरलाय त्यांनी. माणिकजींनी सुद्धा थोड्या वेळापूर्वी असंच एक उदाहरण आपल्याला दिलं होतं की इथे जळते पण म्हणता आलं असतं, पण तेवते हा शब्द अत्यंत विचारपूर्वक वापरल्यासारखा आपल्याला इथे भेटतो. त्यांच्या प्रत्येक कवितेला जरी ती मुक्त छंद असली तरी सुद्धा मला एक नाद जाणवला. आता ही पुढची कविता बघा, ज्यात अनुप्रास अलंकाराचा सुद्धा उत्तम असा साज कवितेनं लिहिलेला आहे. नेळी सांज काहूर दाटून येता, नेळी सावळी सावली धावली, पुण्या देवळीशी दिवा तेवताना, गुऱ्हे चालती गाय पानावली. म्हणजे बघा किती चित्रमय अशी ही कविता आहे की अगदी चित्र उभं राहतं आपल्या डोळ्यासमोर, सगळं ते घडतंय असं एक दृश्य नजरेसमोर निश्चितच तरळून जातं. एवढी ताकद या कवितेत आहे. मग अशाच निसर्ग चित्राच्या कविता आपण वाचत असताना वेगळ्याच भावनेची एक कविता जी मला थांबवणारी होती ती म्हणजे मला समुद्र होऊन बघायचंय. आणि यात नदी समुद्राला म्हणते की ठीक आहे बाबा, तू आहेस मोठा, मला मान्य आहे तुझं मोठं, पण तरी सुद्धा कधी माझी जागा घेऊन बघ, म्हणजे तुला कळेल की नदी कधी थांबत नाही, वळत वाहत राहते. आणि आपल्या सगळ्या भूमिका निभावताना कुठेतरी ते वेगवेगळ्या वेदनांना सुद्धा सामोरं जाते. तर लिहितात की मन गुंतलं कुठेतरी, थांबाय रेगाळायची चैन, विधात्याने माझ्या नशिबी लिहिली आहे कुठे. म्हणजे बघा किती सखोल विचार आहे यात. तर कवयित्रींचा जो या कवयित्रीचा आपल्याला वृत्तांचा सखोल अभ्यास दिसतो. बऱ्याच वृत्तबद्ध कविता यात भेटायला येतात. सुमंदार मला हे सगळ्यांचं फार आवडतं असं वृत्त आहे. त्यानंतर भवानी वृत्त आहे. चामर वृत्ताची पण एक कविता मला यात सापडली. तर अशा निरनिराळ्या वृत्तांच्या कविता आपल्याला इथे भेटतात. मंडळी, या पुस्तकाविषयी आपण कितीही बोलत राहिलो तरी ते कमीच आहे. मला वाटतं की प्रेम, दुःख, माया, शृंगार, विरह, भक्ती, आर्जव अशा निरनिराळ्या भावनांच्या फुलांचा एखादा गुलदस्ता हातात घेण्यासारखं अमिताजींचं हे पुस्तक आहे. प्रत्येकाचा गंध वेगळा, प्रत्येकाची रंगछटा वेगळी, प्रत्येकाचा भाव वेगळा. तर अशा या प्रत्येक कवितेच्या गाभ्यापर्यंत मला पोचता येईल असं निश्चितच नाही. हा माझा एक छोटासा प्रयत्न होता. शेवट करताना जिथून सुरुवात केली होती तिथेच मला जायला आवडेल. अमिताजींच्या या काव्यसंग्रहाची सुरुवात करणारी प्रार्थना म्हणजे विश्वात्मक प्रार्थना आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण हे प्रत्येकाचं मागणं आहे. फिरून परत तो काळ मला दे, पूर्वी इतकी जाण मला दे, एक प्रार्थना तुझ्याकडेही, स्मृतिभ्रंशाचे दान मला दे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वणवा विझून गेल्यानंतर रुजण्याचे अवसान मला दे. तर फिनिक्स पक्षाशी नातं जोडायला शिकवणारी ही कविता कायम बहरत राहो आणि अमिताजींची प्रार्थना सर्वांसाठी खरी ठरो
अमिताजींना खूप खूप शुभेच्छा. ही खात्री आहे की त्या निश्चितच पुढेही खूप चांगलं, खूप छान असं लिहित राहतील आणि रसिक वाचकांना सुद्धा कवितांच्या माध्यमातून आनंद देत राहतील. पुन्हा एकदा वाचक पेठचे मनपूर्वक धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमात येऊन व्यक्त होण्याची मला संधी दिली त्याबद्दल आणि पुन्हा चांगल्या कवितांशी माझं मैत्र दृढ केल्याबद्दल वाचक पेठचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आजच्या अमिता पेठे पैठणकर यांच्या माझ्या सहीची डावी बाजू तुझ्या सहीची डावी बाजू या काव्यसंग्रहावरील या चर्चासत्रातील शेवटचं भाष्य, अध्यक्षीय भाष्य आपण इथं मांडलं. अमिताजींचा कविता संग्रह म्हणजे हा वेगवेगळ्या शब्दांचा, वेगवेगळ्या भावनांचा आणि वेगवेगळ्या छंदवृत्तांचा त्या एक फुलांचा गुच्छ असावा तशा पद्धतीचा तो आहे असं काहीसं मत आपण नोंदवलं. त्यांच्या कवितेतल्या बऱ्याचशा बाजू आम्हाला आपण आपल्या भाष्यातून उलगडून दाखवल्यात आणि कविता समजण्याला अधिक सोपी केली. खरं तर सर्वच मान्यवरांच्या ज्या प्रतिक्रिया या कविता संग्रहाबद्दल आलेल्या आहेत त्यातून हा कविता संग्रह पुन्हा नव्याने वाचण्याला अधिक सोपा जाईल असं वाटतं आणि तो पुन्हा नव्याने वाचताना मनाच्या अधिक जवळ आहे असं भासेल. कारण त्या कविता मनाच्या जवळ जातील म्हणजे ते समजण्याला अधिक सोप्या जातील असं वाटतं. या काव्य चर्चेचं हे फलित आहे असं म्हटलं वावगं ठरू नये. वाचक पीठच्याही सदस्यांनी इथं आपलं मत व्यक्त केलंय. त्यांनीही या कविता संग्रहाबद्दलची आपली सखोल मांडणी इथे केली आणि आता ह्या काव्य चर्चेचा शेवटच्या सत्राकडे आपण आता वळत आहोत. आभार प्रदर्शन करण्यासाठी मी भानुदासजी सर आहेत का अवेलेबल? महानोर सर. येस मॅडम. तर आमच्या वाचक पीठचे सचिव आदरणीय भानुदास महानोर सर, आपल्याला मी विनंती करेल की आपण आजच्या आभाराचा भार आपल्या सुमधुर वाणीतून उचलावा. धन्यवाद मॅडम. खरं तर एखादी संगीत मैफल रंगावी आणि शेवटी भैरवी व्हावी आणि भैरवी ऐकतं नाही असं वाटावं की ही मैफिल संपूच नये, तसा काहीसा प्रकार आज झाला. आदरणीय भैरवी मॅडम आमच्या अध्यक्ष होत्या आणि त्यांनी एवढ्या छान पद्धतीने आणि इतक्या अभ्यासपूर्ण रीतीने खूप सोप्या शब्दांमध्ये बरेच कन्सेप्ट जे की आमच्या मनामध्ये कुठेतरी काहीतरी शंका उपस्थित करत होते ते त्यांनी खूप साध्या शब्दांमध्ये सगळ्या शंका आमच्या निघून गेल्या. आणि ज्या कविता संग्रहावर आपल्या सगळ्या मान्यवरांनी एक प्रकारे भाष्य केलं होतं त्या सगळ्या भाष्याचा कळस आदरणीय भैरवीताई देशपांडे मॅडम यांनी केला आणि आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारल्याबद्दल तसंच इतक्या छान पद्धतीने मार्गदर्शन केल्याबद्दल आणि आम्हाला एक नवी दिशा आणि एक नवा मार्ग दाखवल्याबद्दल मी मॅडमचे मनपूर्वक आभार मानतो वाचक पीठच्या वतीने. रसिक हो, खरं तर प्रत्येक कविता संग्रहावर चर्चा करताना एक वेगळा प्रकार आपल्या नजरेला येतो, काही वेगळे कन्सेप्ट आपल्याला सापडतात. आजच्या कविता संग्रहाच्या बाबतीत मात्र असं झालं की पहिल्या वक्त्यापासून अध्यक्षांपर्यंत प्रत्येक वक्त्याने ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या जशा आपल्याला नवीन भेटाव्यात असं वाटत होतं. आपले अतिथी जे बोलले त्याच्यामध्ये अतिथी क्रमांक 2 वर लोकव्रत प्रकाशनाचे संपादक असणाऱ्या आदरणीय माणिक घरपुरे मॅडम बोलल्या. त्यांनी आपल्या सखोल आणि अभ्यासपूर्ण विचारांनी या कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं असं म्हटलं तर मला वाटतं अतिशयोक्ती होऊ नये. त्यांचे मनपूर्वक आभार. उपेक्षितांच्या व्यथेला कवितांद्वारे व्यक्त केले, व्यक्तिचित्रण आली आहेत अशा प्रकारचा अभिप्राय, खूप महत्वाचा असा अभिप्राय त्यांनी आपल्या भाषणामधून दिला. अतिथी क्रमांक 1 जे होते आमचे आदरणीय चैतन्य कुलकर्णी सर, त्यांनीही या चर्चेला एका वेगळ्या पटलावर नेऊन ठेवलं आणि कवितेमधले खूप बारकावे त्यांनी वेगळ्या पद्धतीने विशद केले. त्यांचंही वाचक पीठच्या वतीने खूप खूप आभार.
या कार्यक्रमाला एक भावनिक आणि सौंदर्यपूर्ण छटा लाभलेली कवयित्री अमिता पेठे पैठणकर यांच्या मनोगतातून आम्हाला मिळाली असं वाटतंय. कारण त्यांच्या भावना आणि अनुभव आम्हाला शब्दांच्या पलीकडचं काहीतरी देऊन गेलं. नॉर्मली असं होतं की कविता वाचल्यानंतर एक काहीतरी मिळाल्याचा भाव आपल्या मनात निर्माण होतो, परंतु आजची कविता वाचल्यानंतर मात्र एक खूप मोठी कादंबरी वाचली किंवा आयुष्यात कुठलं तरी एखादं मोठं तत्वज्ञान समजलं असं कुठेतरी मनाला एक वेगळी अनुभूती देऊन जाणारी त्यांची कविता आहे असं म्हणलं तर ते मला वाटतं अतिशयोक्तीपूर्ण होणार नाही. तसंच आज सादर झालेल्या दोनही कवितांनी आमच्या अंतःकरणाला स्पर्श केला. तानी आणि तळ्याने काय करावं या दोन कविता अमिताताईंनी खूपच सुंदर पद्धतीने सादर केल्या आणि दोनही कवितांनी अक्षरशः काळजाला हात घातला. तर अमिताताईंचे मी वाचकपीठच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. वाचकपीठच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे तुझ्या सहीची डावी बाजू या अमिता पेठे पैठणकर यांच्या कविता संग्रहावर आमच्या वाचकपीठच्या 2 सदस्यांनी खूप महत्त्वपूर्ण असं भाष्य केलं आणि मला वाटतं त्यांच्या विचारांवरून पण लक्षात आलं असेल आपल्या की वाचकपीठ प्रतिष्ठान जे आम्ही कायम सांगत असतो की आमचे जे सभासद आहेत ते कविता संग्रह नुसता विकत घेत नाहीत तर तो पूर्ण अभ्यास करतात त्याचा आणि त्याच्यावर अशा पद्धतीने भाष्य मांडतात की जणू काही आता तुम्ही पाहिलं असेल की मान्यवरांनी जे विचार व्यक्त केले तेवढ्या उंचीचे नव्हेत परंतु एक चांगल्या पद्धतीचे विचार निश्चितपणे वाचकपीठच्या दोनही वक्त्यांनी इथे आपल्या समोर सादर केले. तर आदरणीय संदीप काळेजी आणि त्याचप्रमाणे शरदजी ठाकर ज्यांचं मनोगत आपल्याला आशाताई डांगे यांनी वाचून दाखवलं, या दोनही वाचकपीठ सदस्यांचं मी वाचकपीठच्या वतीने आभार मानतो. मित्र हो, कार्यक्रमाची रंगत वाढत जाते ती निश्चितपणे सूत्रसंचालकाच्या कौशल्यपूर्ण मांडणीने किंवा धाटणीने. कशा पद्धतीने कार्यक्रम हँडल होतो याच्यावर बरंच अवलंबून असतं. आज हसत खेळत सोप्या भाषेत सूत्रसंचालन करणाऱ्या वाचकपीठ सदस्या शर्मिला गोसावी यांचं मी वाचकपीठच्या वतीने खूप खूप आभार मानतो. कार्यक्रमात कोण बोलणार, त्यांचा परिचय या बाबतीमध्ये ज्यांनी आज आपल्याला खूप सुंदर भाषेत आणि बोलक्या थोडक्या भाषेत अध्यक्ष, मान्यवर वक्ते, मान्यवर कवयित्री इत्यादींचा परिचय करून दिला त्या आमच्या वाचकपीठ सदस्य असणाऱ्या साहेबराव तुपे यांचाही मी वाचकपीठच्या वतीने खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे हा वाचकपीठचा कार्यक्रम जो आहे तो आपल्यासोबत आपले वाचकपीठ सदस्य तर बघतायत परंतु त्याच वेळी आमचे अध्यक्ष आदरणीय भोसले सर यांनी हा कार्यक्रम फेसबुकवर लाईव्ह केलेला आहे आणि असा लाईव्ह कार्यक्रम फेसबुकचे असंख्य श्रोतेही बघतायत. तर त्या सर्व श्रोत्यांचे, वाचकपीठच्या इतर सदस्यांचेही मी आभार मानतो. आणि हा जो कार्यक्रम आपण इथे वेबिनारच्या माध्यमातून सादर केला, हा कार्यक्रम पूर्णपणे टेक्निकल बाजू याची जी आहे ती आमचे वाचकपीठचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी भोसले यांनी सांभाळली. सुरुवातीपासून आपण पाहिलं की अतिशय योग्य पद्धतीने हा कार्यक्रम आपल्याला पाहता आला. प्रत्येकाचं जे काही मत होतं ते आपल्यापर्यंत पोहोचलं. या सगळ्यासाठी सरांनी जे अथक प्रयत्न केले, परिश्रम घेतले त्याबद्दल वाचकपीठच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानतो. आणि हा सर्वांनी सुंदर असा कविता संग्रह आपण इथे आज चर्चेसाठी घेतला त्याबद्दल सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. येस 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 क्षमस्व. वाचकपीठचे आमचे सदस्य शिरीषजी जाधव यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं आणि तुम्हाला त्यावरून एक लक्षात आलं असेल की सर प्रवासात होते परंतु प्रवासात असताना सुद्धा दिलेली जबाबदारी पार पाडणं हे आद्य कर्तव्य आहे या भावनेने त्यांनी खूप छान शब्दामध्ये वाचकपीठच्या आत्तापर्यंतच्या इतिहासाची किंवा आमच्या वाटचालीची माहिती आपल्याला करून दिली. शिरीष जाधव सरांचेही मी मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.